नाव, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर बाहेरच्या रजिस्टरवर कृपया नोंद करावी, म्हणजे पुढच्या कार्यक्रमांना आम्ही आपल्याला आमंत्रण देऊ शकतो. तर श्री हरी बोकील सरांचं स्वागत आहे. बोकील सर. हॅलो, मी अनिल बोकील. पहिल्यांदा मी ॲडव्होकेट महेश पवारांचा याच्यासाठी धन्यवाद यांच्यासाठी देतो, कारण आम्ही सांगडमध्ये एकदा भेटलो होतो. जो विषय मी बोलतोय हे ऍक्च्युली हे भाषण किंवा संभाषण याच्या स्वरूपात काहीच नाही आहे. हे थोडंसं एक आयुष्याकडे बदलण्याचं एक रेट्रोस्पेक्शन पण आहे आणि काही गोष्टीचं शेअरिंग ह्याच्यासाठी आहे, कारण ह्या विषयामध्ये आणखी काही व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकते का याच्यासाठीची ही मांडणी आहे. हे मुळात हा जो विषय आहे तो एका अत्यंत अवघड अशा प्रश्नावरचं उत्तराची मांडणी असं आमचं मत आहे. आता हे उत्तर कितपत योग्य आहे, ते उत्तर पटतंय का, किंवा त्या उत्तराला अजून काही वेगळं असू शकतात का, अजून काही त्याला वेगळा पैलू असू शकतात का, ह्या सगळ्या अपेक्षा आम्हाला ह्या ऑडियन्स कडनं आहेतच. याच्यामध्ये काय आणखी जास्त व्हॅल्युएशन होऊ शकते का. अर्थक्रांती जे नाव आहे ते आता अर्थाशी संबंधित असल्यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मधलाच अर्थ तो आहे. पण अर्थ हा पैशाशी संबंधित तिथला फक्त पूर्ण नाही आहे. त्यातला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यामधला जो धर्म आहे त्याचा संबंध आम्ही वृत्तीशी लावतोय. माणसाचा आतला प्रवास जो आहे तो धर्माशी संबंधित आहे. माझ्या आतून एकदा मी बाहेर आलो की सगळ्या गोष्टी मात्र व्यवस्था आहेत, कुटुंब सुद्धा व्यवस्था आहे, आणि ह्या व्यवस्थावर ज्याचं गव्हर्नन्स असतं त्याला आम्ही अर्थ म्हणतो. इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ रिसोर्सेस, इट इज नॉट द सायन्स ऑफ मनी. हे पैशाचं शास्त्र नाही, ते संसाधनाचं शास्त्र आहे. त्यातलं फायनान्स नावाचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते पैशाचं शास्त्र आहे, जे इकॉनॉमिक्स इज द डेरिव्हेटिव्ह आहे. त्यातला धर्म आहे तो वृत्तीवर काम करतो आणि अर्थ हा व्यवस्थेवर काम करतो. आता मी आणि महेशजी पण बोलत होतो, देशामध्ये आता एकूण सगळं जे वातावरण दिसायला लागलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी फ्रस्ट्रेशनचं वातावरण सगळीचकडे आहे. असं वाटायला लागलंय की आपण कुठेतरी एका डेड एंडला आलेलो आहोत. आणि ह्यातला बदल कसा घडायला पाहिजे, काय घडलं म्हणजे नक्की बदल सुरुवात होईल देशामध्ये, जे पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला देशामध्ये आपण जे या पद्धतीने अपेक्षा करतोय की आपलं जगणं अशा पद्धतीने असायला हवं. तज्ञ लोक वेगळी वेगळी मांडणी करतायत. कुणाला वाटतं की मूळ शिक्षणात बदल व्हायला हवा आहे, कुणाला वाटतं की राजकारणच बदलायला हवं आहे, कुणाला असं वाटतं की एकूणच भ्रष्टाचाराने सगळ्याला पोखरलाय, भ्रष्टाचार संपल्याशिवाय काहीच बदल होणार नाही, कुणाला असं वाटतं की लोकसंख्या आपल्या देशाचा खरा प्रश्न आहे, कुणाला जातीयवाद वाटतोय, प्रांतवाद वाटतोय, धर्मातल्या गोंधळ कुणाला वाटतोय. प्रत्येकाचं अनालिसिस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होत चाललं आहे. आणि जेन्युइनली प्रत्येक जण उत्तराकडे जाण्यासाठी की आपल्याला प्रामाणिक, समृद्ध आणि शांत आयुष्य कसं जगता येईल. आपल्या देशातला प्रत्येक माणूस आज शांत, सॅटिस्फाईड लाईफ जगण्यासाठी काय करायला लागेल याचा विचार करतोय. आहेरे आणि नाहिरे दोन्ही वर्गातली लोक आज समाधानापासून फार दूर आहेत. भारतीय संस्कृती की ज्याच्यामध्ये असं म्हणायचे की एक तीळ 7 जणात आपण वाटून खाणारी आपली संस्कृती आहे. आज 7 लाडू एकाच्याकडे असताना सुद्धा त्याला इन्सिक्युअर वाटतंय. मूळ समृद्ध असलेली संस्कृती आपण नक्की कुठे आलोय आणि अशा काय गोंधळात आलोय ह्याच्यावरची पण ही थोडीशी मांडणी आहेच. एखादी वाहती जेव्हा हे असते, श्रीमंती जेव्हा वाहत असते तेव्हा त्याला समृद्धी म्हणतात, आणि समृद्धी जेव्हा थोपवली जाते तेव्हा ती श्रीमंतीत बदलते. म्हणजे वाहती नदी जेव्हा असते त्या नदीच्या जेव्हा सगळे पशु पक्षी सगळी माणसं आपलं उपजीविका करतात ते वाहतं असतं. पण मध्येच धरण बांधलं गेलं, धरणात पाणीसाठा असतो पण पुढे पाण्याचं मात्र कमी होत जातं आणि श्रीमंती एका बाजूची वाटते, त्या बाजूला दुसऱ्या बाजूला गरिबी येते. समृद्धी ही फक्त निर्मितीशी हे नाही आहे, संबंधित नाहीये, ती वितरणाशी पण संबंधित आहे. निर्माण झालेली गोष्ट शेवटपर्यंत वितरित होते.
निर्माण झालेली गोष्ट जर एका ठिकाणी थांबवली गेली, अडली, आता आपण समाजात ही पराकोटीची विषमता बघतोय, पोलरायझेशन. 5,500 कोटीचं राहतं घर एखाद्या व्यक्तीचं आणि दुसरीकडे मुलीचं लग्न करायला शक्य नाही म्हणून फाशी घेणारे शेतकरी. पराकोटीची कोळी पानगळ अभयभंगचे लिहितायत. एकीकडे चांद्रयानामध्ये आपण सक्सेस होतोय, चांद्रयान भारताचं इथे कॅप्सूल टाकतोय आणि चंद्रावर आपण काहीतरी शोध लावायचा प्रयत्न करतोय, ते सक्सेस पण होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला विदर्भामधली 5,000 छोटी मुलं फक्त कुपोषणाचे परिणाम. हे तुम्हाला अगदी वरची मेजर सांगतो, हे थोडेसे खोल आहेतच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या देशामध्ये धर्माचा प्रचंड गोंधळून बसला आहे असं काही. एकूण काय झालंय की धर्माचे जे प्रोटोकॉल्स आहेत वरचे, धर्माची जी बाह्य रचना जी आहे, कर्मकांड, त्यालाच आपण धर्म समजला आहे. धर्म हा खरं आतलाच प्रवास आहे प्रत्येकाचा. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीतच असं सांगितलंय की प्रत्येकाचा धर्म मुळात वेगळा आहे. स्त्री धर्म वेगळा आहे, पुरुष धर्म वेगळा आहे, राजाचा धर्म वेगळा आहे, रयतेचा धर्म वेगळा आहे, शिक्षकाचा धर्म वेगळा आहे, शिष्याचा धर्म वेगळा आहे, भावाचा धर्म वेगळा आहे, बहिणीचा धर्म वेगळा आहे. आपल्या तो प्रत्येकाचा आतला प्रवास आहे. पण व्यवस्था, सगळ्यांना सामावून घेणारी व्यवस्था जी आहे, त्याचा तेवढा जास्त संबंध वृत्तीशी येत नाही जेवढा व्यवस्थेची इंटरडिपेंडन्सीवर त्याचा येतो, परस्परावलंबन. आणि हे जे घडतं त्याचे अर्थ, दुसरा पुरुषार्थ सगळ्यात मोठा भूमिका बजावतो. धर्म हा वृत्तीवरचा प्रवास आहे, अर्थ हा व्यवस्थेवर काम करतो. आणि ह्या दोन्हीचं मिलन होतं तेव्हा ते काम असतं, उपभोग, त्यातनं मिळणारी शांती म्हणजे मोक्ष. माझ्या पोटातली भूक हा माझा धर्म आहे, तो बाहेरून नाही आणताय. ताटातलं अन्न ही व्यवस्था यातून बाहेर नाही काढता. भूक आणि अन्न ह्या दोन्हीचं जेव्हा मिलन होईल मला तेव्हा त्याची शांती मिळेल की माझा मोक्ष. आज दुर्दैवाने असं झालेलं आहे की प्रत्येक जण अशांततेने धडपडतोय, अशांततेने ग्रासलेला आहे, शांतीसाठी धडपडतोय. हे नक्की काय घडतंय? अगदी छोट्या छोट्या मुलांच्या पासून इनसेक्युरिटीचं फील आलंय प्रचंड. व्यवस्थेमध्ये जेव्हा अनसर्टेनिटी असते तेव्हा ती मेंटॅलिटीत इन्सेक्युरिटी म्हणून कन्वर्ट होते. भीतियांक नावाचा, फिअर कोशंट नावाचा एक नवा कोशंट आता सगळ्यावर काम करायला लागला आहे. भीतियांक, ज्याचा भीतीचा अंक जास्त आहे, त्याचं परसेप्शन, त्याचं हे सगळंच जास्त आहे. पण असं का घडतंय? कारण एकूणच अनसर्टेनिटी वाढायला लागली आहे. मी निसर्गातल्या अनसर्टेनिटी बद्दल बोलत नाही, ते निसर्गाचं कॅरेक्टरच आहे. निसर्गामध्ये सर्टेनिटी नाहीच आहे, उलट अनसर्टेनिटी इज अ सर्टेनिटी इन नेचर. निसर्गाचा मूळच धर्म आहे की बदलत राहणे. पण सामाजिक रचना, सामाजिक सतत जे बदल घडत आहेत ते जाणते आणि अजाणतेपणाने सतत बदलणारे जे बदल आहेत आपल्याला त्याचं नक्की हे लक्षातच येत नाही. आपण सगळे लोक परसेप्ट करतोय की कशात नाही घडत असेल. वेगळे वेगळे आपण अर्थ लावतोय की कदाचित राजकारण चुकतंय, कदाचित आपली लोकसंख्याच आपला प्रश्न आहे, शिक्षणात मूळ बदल झाला पाहिजे. पण आता ह्या ज्या घडीला एवढं मोठं करप्शन होत आहे किंवा जे सगळं आपण बघतोय ते सगळे काय अशिक्षित लोक करतायत. लोकसंख्या एक कारण आहे का परिणाम आहे? दारिद्र्यामध्ये लोकसंख्या वाढते, सुबत्ता आली की लोकसंख्या कमी होते. अख्ख्या युरोपमध्ये निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ आहे. पण जिथे जिथे दारिद्र्य आहे तिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पर्टिक्युलरली तिसऱ्या जगाच्या मध्ये आपण आपल्या समाजात सुद्धा बघतो, झोपडपट्टीमध्ये लोकसंख्या वाढती आहे, मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग याच्यामध्ये कमी होती आहे. त्याच्यापेक्षा तर लोकसंख्या थांबली आहे, गोठली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, जबाबदारी नको आहे. लोकसंख्या निगेटिव्ह. लोकसंख्या हे गरिबीचं कदाचित परिणाम आहे, ते कारण. शिक्षणाच्या बाबतीत असंच आहे की आपलं धोरण नक्की शिक्षणाची कशाशी संबंधित आहे? आपलं शिक्षणाचं धोरण आता उपजीविकेशी संबंधित आहे, जीविकेशी नाही. आयुष्याच्या जी मेन स्ट्रीम आहे त्याला जीविका म्हणतात, जिथे समाधानाचा टप्पा आहे. उपजीविका, सब ब्रँच जीविकेची जी आहे ती उपजीविका. हे शरीर जगवायला लागतं, ते जगवायसाठी जे लागतं फक्त शिक्षण इतक्या खालच्यावरच आपण घेतोय, उपजीविकेवरच आपण थांबलोय. जीविका आपल्या शिक्षणाचं ध्येयच नाहीये, समाधानापर्यंत पोहोचणे आपल्या शिक्षणाचं ध्येयच नाही. हे सगळं
आपलं घडतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये. आता मी करप्शनवर बोलणं कसं म्हणजे आता थोडंसं वाढ आहे, फक्त ती साहित्य करून पुढे जात आहे. आपल्या देशात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार भोवताळलाय तिथे असं वाटायला लागलं की कदाचित आपलं राष्ट्रीय कॅरेक्टरच, नॅशनल कॅरेक्टरच करप्शन आहे. एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीनं आम्हाला भेटायचं हे आला योग आला. देशातले अत्यंत नावाजलेलं फार मोठं नाव. आम्ही हे अर्थक्रांतीचं प्रेझेंटेशन त्यांना देण्यासाठी गेलो. पहिल्या 2 मिनिटांमध्येच त्यांनी आम्हाला ओढून लावलं की तुम्ही काहीच सांगू नका. आपल्या देशातली मूळ लोकसंख्या, मूळ माणसाची मानसिकताच इतकी बिघडलेली आहे. मूळ आपण मानसिकतेतच आपला प्रॉब्लेम आहे. आपण काहीच करू शकत नाही. आमच्यासारखी कंपनी आम्हाला दिल्लीमध्ये ऑफिस काढता येत नाही. एवढी मोठी कंपनी, आमचं एवढं जगात नाव असताना आम्हाला दिल्लीमध्ये ऑफिस उघडता येत नाही. एवढ्या भ्रष्टाचार तिथे प्रचंड आहे. तर तुम्ही काय सांगताय की तुम्ही हे जे काय सांगताय की देश बदलू शकतो? विश्वास नाही. तुमच्याकडे काय? आपल्याकडे सिव्हिक सेन्स नाहीये, आपल्याकडे देशाबद्दल प्रेम नाहीये. आणि त्यांनी सगळी कारणं सांगितली. पण तो माणूस एवढा मोठ्या याच्यावरचा आहे, तुम्ही ते सगळं मिळवलेलं आहे, त्याचे क्रेडेन्शियल्स खूप हाय आहे. एकही गोष्ट नाकारण्यासारखी नव्हती. आणि 5 मिनिटाच्या आतमध्ये मग त्यांनी तो विषय सगळा गुंडाळला आणि आता ठीक आहे आपण निघूया म्हणून त्यांनी बाहेर पडायची तयारी केली. मी त्यांना एक छोटीशी विनंती केली, सर आता आम्ही तुमचं ऐकलं, फक्त 2 मिनिट आम्ही बोलू का? ते थोडेसे नाईलाजाने म्हणाले ठीक आहे बोला. म्हटलं तुम्ही आणि आम्ही एकाच्यावर पूर्ण एकमत घेऊन आलोय की आपला देश आजारी पडलेला आहे. फक्त दुर्दैवाने तुमचं मत आणि आमच्या मतामध्ये कारणामध्ये फरक आहे. कुठलीही व्यवस्था किंवा कुठली व्यक्ती आजारी पडण्यासाठी फक्त 4च कारणं आतापर्यंत एस्टॅब्लिश झाली. 4च कारणं. मूळ एक पहिलं असतं ते अनुवंशिकच आजारी आहे, कंजनायटल. LSME आहे, मेंटली रिटार्डेड. मी जन्मालाच तसं आलेलं आहे. मला ते स्वीकारूनच पुढचं बघते आहे. दुसऱ्या पद्धतीचा आजार आहे म्हणजे मला कशाची तर लागण झाली आहे, कुठला तर व्हायरस माझ्या शरीरात आला आहे आणि मला त्याचा संसर्ग झालाय, मी आजारी पडलोय. त्याच्यासाठी कुठला तर व्हायरस किंवा कुठला तरी जंतू माझ्या शरीरात आलेला आहे. हे दुसरं कारण झालं, रोग. तिसरं कारण जे आहे डेफिशियन्सी, ज्याला कुठल्याही रोग जंतूचं कारण नाही आहे. जसं मला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ट्युमर आहे, कॅन्सर आहे, त्याला कुठला रोग जंतू नाही आहे. आतलं गव्हर्नन्स कुठेतरी फेल झालं. हे तिसरं कारण आहे. आणि चौथं कारण म्हणजे ऍक्सिडेंट आहे. मी रस्त्याने चाललो आणि कुठेतरी मला आदळलं, पाय बसून मी पडलो. त्यातलं पहिलं आणि चौथं कारण हे आम्हाला असं वाटतं की ते माणसाच्या हातातलं नाहीये. कमीत कमी त्याच्यावर तो जास्त हे करू शकतो, अपघात कसा कमी करायचा. तुमचं म्हणणं असं आहे की भारतीय मन हे कंजनायटलच करप्ट आहे. आपण जन्मजातच भ्रष्ट मनोवृत्तीने जन्माला आम्हाला ते मानतो. मी स्वतः जन्माला आलो तेव्हा मी अत्यंत प्रामाणिक होतो, पण आता मी एक व्यावसायिक आहे, मी अत्यंत अप्रामाणिक आहे. मी अप्रामाणिक वागलो नाही तर मी टिकूच शकत नाहीये. सर्व्हायव्हल चीच माझी फाईट चालते. मला ते पटलं थोडंस. म्हणाले तुम्हाला काय कारण? हा म्हणजे आता इथून आमची अर्थक्रांती सुरू होती. ते दुर्दैवानी मानसिकता आहे ज्या ठिकाणी आपण डेड एंडला जाऊन पोहोचल्यानंतर फक्त सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट एवढंच काम उरतं, बाकीच काही संबंधच राहत नाही. एखाद्याची मानसिकता बिघडली म्हणल्यानंतर आपण काय करणार? मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की आमच्या नळाला पाणी येणार नाही, तुमच्या नळाला पाणी येणार नाही म्हटल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय असेल? मला पाणी भरून ठेवेल. किती भरून ठेवा? मला शक्य तितकी. म्हणजे शक्य म्हणजे किती? तुमची गरज किती? परसेप्शन जितकं आहे तेवढं. माझ्याकडे 2 भांडी आहेत, कोणाकडे 10 आहेत, कोणाकडे 50 आहेत. तुम्हाला कुणीतरी एन्श्युअर केलं की तुम्ही नळ उघडा, तुमचा टॅप 24 तास तुमच्या नळाला पाणी आहे, तुम्ही पाणी भरून ठेवा. एवढं काही कारणच नाही आहे. मग आता मला तुम्ही एवढं सांगा की हे तुमच्या मानसिकताचा प्रश्न आहे का व्यवस्थेचा प्रश्न आहे? पाणी भरून ठेवणं कशाचा हा प्रश्न आहे? उपभोग हा वृत्ती आणि व्यवस्था दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. एखादी वृत्ती जर स्ट्रॉंग असली तर ती व्यवस्थेला बदलू शकते, व्यवस्था स्ट्रॉंग असेल तर वृत्तीला बदलते. आपण एअरपोर्टवर बघतो, माणसाला खूप थुंकायचं तर असा पान खाल्लेला माणूस सुद्धा शोधतो कुठे जाऊन थुंकायचा. एसटी स्टँडवर आधी एसटीतच थुंकतो, खाली उतरेल. जिथे वृत्ती त्याला व्यवस्थेपेक्षा स्ट्रॉंग असते तेव्हा ती व्यवस्थेला बदलते, जिथे व्यवस्था वृत्तीपेक्षा स्ट्रॉंग असते तेव्हा ती वृत्तीला बदलते. दोन्ही एकमेकांवर डिपेंड करत असतात. धर्म आणि अर्थ दोन्ही एकमेकांवर सतत उघडी करत असतात. त्याचा परफेक्ट बॅलन्स जेव्हा होतो
कामाची शांती आणि तृप्ती असते, तोच मोक्ष असतो. आता मी पहिल्यांदा सांगतो म्हटलं सर की आम्ही पहिल्या 50 मार्काबद्दल बोलत नाही. धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत असल्यामुळे तो फिलॉसॉफीचा प्रश्न आम्ही त्याच्यावर बोलत नाही. कुठलीही घटना घडण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. एक असतो हेतू, मोटिव्ह, आणि दुसरं असतं मीन्स, साधन. आम्ही मोटिव्हवर बोलत नाही, आम्ही मीन्सवर बोलतो. आम्ही 50 मार्काचा पेपर सोडवतो. पहिले 50 मार्क आम्हीचा त्याच्यात 0 अभ्यास आहे. आम्ही वृत्तीवर बोलत नाही. अर्थक्रांती व्यवस्थेवर बोलतोय. शिक्षण व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्था आहेत म्हणून अर्थ. आता हे नक्की त्या अर्थामध्ये काय प्रॉब्लेम आला आहे की ज्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी बिघडल्या आहेत, याच्यापर्यंत आम्ही बोलत आहोत. अर्थ संसाधन जे आहे, जसा काळाचा हे पुढे आला तेव्हा पैसा नावाच्या एकाच गोष्टीला जोडला होता. याला मॉनिटायझेशन किंवा पैशीकरण असं हे आलं आणि हे गेल्या 15-20 वर्षात ते झपाट्याने वाढलं. जगामध्येच वाढलं, भारतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आलं. आपण खुली अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली, अत्यंत घराघरातून जीवन. भारतीय संस्कृती ही मूलतः परस्परावलंबनावरच अवलंबून होती. मी खेड्यातून आलेला मराठवाड्यातला माणूस. आमच्याकडे अजूनही बार्टर सिस्टीम काही ठिकाणी चालतात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चालतात की जिथे पैशाचा तितका काही सहभागच येत नाही. वस्तूची डायरेक्ट किंवा सेवांची डायरेक्ट देवाणघेवाण, दोन्हीचं अंडरस्टँडिंग, त्याच्यामध्ये सरकार नाही, न्यायालय नाही, काहीच नाहीये. 2 घेणाऱ्यांचे उपभोग जे 2 डील करतात त्यांचं अंडरस्टँडिंग. जेव्हा गोष्टी वाढतात, सेवा वाढतात, वस्तू वाढतात, तेव्हा काय लागतं, तेव्हा हळूच ते मार्केटकडे शिकतो. आणि मग त्याला युनिट लागतं की हे एक्सचेंज करण्यासाठी युनिट लागतं. वस्तू ती वस्तू बार्टर एक्सचेंज पुरत नाही, कारण वस्तूंचा खूप मोठा पसारा वाढलेला आहे, सेवांचा पसारा वाढलेला आहे. माझी सेवा जरी दुसऱ्याला हवी असली पण मला त्याची जर नको असेल तर आम्हाला एक काहीतरी कॉमन मीडियम पाहिजे, तिथे पैशाचा पूरक झाला. बेसिकली पैसा जो आला विनिमयाचं माध्यम म्हणून आला. मनी इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज. पैसा ही विनिमयाची वस्तू नाही, हे माध्यम आहे. पहिला गोंधळ आपल्या देशात हा झाला की आपल्याला माध्यम आणि वस्तूचा फरकच लक्षात. माध्यम असं असतं की आपण सगळे त्याचा वापर करू शकतो पण ताब्यात कोणीच ठेवू नाही शकत. जसं भाषा हे माध्यम आहे. आपण सगळे वापरू शकतो पण मी असं म्हणू शकतो नाही माझी भाषा मी तुम्हाला वापरून नाही देणार, असं करता येईल का? नाही. हवा हे माध्यम आहे, आपण सगळे वापरू शकतो, ताब्यात नाही ठेवता. आणि वस्तू बरोबर वेगळी असते, आपण त्याचा वापर करू शकतो पण त्याचबरोबर आपल्या ताब्यात ठेवू शकतो. माझा मोबाईल हा माझा आहे, दुसरा नाही वापरू देणार, माझ्या उपभोगासाठी. माझा शर्ट, माझी पॅन्ट, ह्या सगळ्या कमोडिटीज आहेत, वस्तू आहेत, त्या ताब्यात ठेवतात. आणि त्याचा यूज रेस्ट्रिक्ट करता येतो. मला एक साधा प्रश्न पडायचा की माझ्या खिशातली 500 रुपयाची नोट आता जी आहे ती वस्तू आहे का माध्यम आहे? माझ्या पाकिटमधली आता 500 रुपयाची 100 रुपयाची जी नोट असेल ती वस्तू आहे का माध्यम आहे? हा प्रश्न मी खूप ठिकाणी विचारला. अरे तो माध्यमच आहे. म्हणून माझ्या खिशात आहे, दुसऱ्याला नाही वापरते. माझ्या खिशाची नोट मी आता इथे येत नसतो तुमच्यासमोर की कुणालाच वापरता येणार नाही. पैसा जर विनिमयाचं माध्यम असेल तर ती ताब्यात कशी करते? मी दुसरी एक सिच्युएशन मांडतोय की हे जर 500 रुपये किंवा 100 रुपये माझे जर बँकेच्या अकाउंटवर असते तर ते माध्यम झाले असते का वस्तू झाली असते? जेव्हा मी वापरणार नाहीये तेव्हा ते कुणाला तर त्या बँकेने वापरायला दिले असते. मुळात बँकेचा रोलच फक्त पैसा सर्क्युलेट करणं असतो. आपल्या देशातलं दारिद्र्याचं मुख्य कारण इथे होतं. आपण विनिमयाच्या माध्यमाला विनिमयाची वस्तूमध्ये बदलले आणि ज्याच्या ताब्यात राहतीये त्याला जेव्हा गरज नाही विनिमयाची त्याच्या खिशात पडून राहते आणि जेव्हा दुसऱ्याची ती गरज आहे त्याचं सफोकेशन होत आहे.
हजारो लोक उपाशी आहेत आणि हॉटेल भरलेले आहेत. उपाशी लोक हॉटेलमध्ये का जात नसतील? लाखो लोकांच्या अंगावर कपडा नाहीये, कपड्याची दुकानं भरलेली आहेत. का घेत नसतील कपडे ती लोक? काय कारण असेल? 40 लाख टन अन्न आपल्या गोडाऊनमध्ये सडतंय भारताच्या, आणि हजारो लोक उपाशी मरतात, कुपोषणाची बळी होत आहेत. काय कारण असेल? क्रय शक्ती नाहीये ना? दुसरं काय कारण दिसत? पैसा नाही, क्रय शक्ती नाही, याच्याशिवाय दुसरं काय कारण आहे का? मला असं वाटतं की हे एकच कारण त्याच्यासाठी असेल. कारण हॉटेलमध्ये असं तर तो म्हणत नाही ना अजून माणूस की तुम्ही ह्या धर्माचे मी तुम्हाला आत येऊ देणार नाहीये, ह्या जातीचे मी तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही. असं घडतं का? क्रय शक्ती नाही, कारण पैसा आपल्या देशातला मूळ माध्यमाच्या ऐवजी वस्तूत बदलला गेला आणि काही लोकांच्या खिशात आणि तिजोऱ्यात होत पडलाय. युरोप, अमेरिका किंवा सगळ्या जे विकसित अर्थशास्त्र आहे, तिथे विकसित अर्थ राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्र, त्या देशामध्ये 90-95% व्यवहार हे बँकेच्याच माध्यमातून होतात. आणि आपल्या देशामध्ये 80% इतके व्यवहार हे रोखीच्या किंवा कॅशच्या स्वरूपात होतात. दारिद्र्याचं फार मोठं कारण. ह्या ज्या नोटा छापल्या जातात त्याच्यावर लिहिलेलं असतं आय प्रॉमिस टू पे बेअरर सम ऑफ रुपीज, मैं धारक को इतने रुपये अदा करने का वचन देता हूं. हे नक्की कागदाच्या तुकड्याच्या पाठीमागे नक्की काय असतं? जेव्हा सरकारकडे पैसे नाही, सरकार आपलं फिस्कल डेफिसिट, आणि हे कौतुक आपण रोज ऐकतोय, सर्व्हिस टॅक्स वाढवत आहे, अंक वाढवत आहे, सरकार सुद्धा कर्ज काढतंय, सरकार नोटा का छापत नसेल? काय कारण असेल? कागद नाही आपल्या देशात, प्रिंटिंग मशीन नाहीये, टेक्नॉलॉजी नाहीये. काय कारण असेल की ज्याच्यामुळे आपण नोटा छापत नाहीये? आपल्या देशामध्ये एक मोठी अंधश्रद्धा अजून पण आहे. आपल्याला असं वाटतं की जे सरकार नोटा छापतं त्याच्या पाठीमागे सोनं असतं. सरकार सोनं किंवा फॉरेन एक्सचेंज ठेवतं तारण म्हणून, आणि तेवढ्याच मूल्याच्या नोटा छापल्या जातात असं आपल्याला वाटतं ना? खूप लोकांना असं वाटतं. 1957 हे संपलेलं आहे, याला गोल्ड स्टँडर्ड असं पाहिजे. आत्ताचा पैसा त्याच्याशी कशाशी संबंध नाही आहे. आत्ताचा पैसा लीगल टेंडर म्हणून पुढे येतो. सरकारला घटनात्मक अधिकाराने नोटा छापायचा अधिकार आहे, आणि तो त्यांनी रिझर्व्ह बँकेला दिला. मग रिझर्व्ह बँक या नोटा किती आणते, किती छापते, त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेचे वेगळे वेगळे कॅल्क्युलेशन्स असतात, मॅथमॅटिकल मॉडेलिंगवर चालतात. आता आपल्या अर्थविकासाचा दर किती आहे? समजा आता 8% आपली अर्थव्यवस्था वाढते, 8% लिक्विडिटी वाढला. दुसरी इन्फ्लेशनचा रेट किती, महागाई किती वाढते, लिक्विडिटी सप्लाय वाढला. जुन्या नोटा खराब झालेल्या आहेत, त्या बदलायच्या आहेत, तेवढ्या नोटा वाढतात. याच्या पाठीमागे आता कुठेही सोनं काही असण्याची गरज नाही आहे. या सगळ्या पैशाला हाय पॉवर्ड मनी असं नाही. हे जर आपण नाकारलं लीगल टेंडर, आपल्याला आत जायला गेलो का तुम्ही सरकारला चॅलेंज दिला. या पाठीमागे पूर्वी सोन्यातनं पैसा बनायचा, जितकं सोनं तेवढाच पैसा बनायचा. आता तसं होत नाही. आता पैशातनं सोनं बनतं. जसं 50 रुपये किलो लोखंड आहे, तसं 30,000 रुपये तोळा सोनं आहे. इज अ प्रेशस मेटल, पण ते फक्त प्रेशस मेटल आहे, बाकी काहीही त्याचा अर्थ नाही. दुर्दैवाने आपल्याला हे माहीतच नाही. पैसा नक्की बनतो कसा, जगामध्ये कसा? एक पैसा असा असतो ज्याला आपण हाय पॉवर्ड मनी म्हणतो, लीगल टेंडर. दुसरा पैसा एक असतो जो आपण सगळे लोक स्वतः बनवू शकतो. आपण एखाद्याच्या नावाने जेव्हा चेक काढतो, पे टू समबडी, आणि खाली आपण जेव्हा सही करतो, आपण आपला पैसा स्वतः तयार केलेला असतो. 500 रुपयाचा चेक आणि 500 रुपयाची नोट या दोन्हीत काहीही फरक नाही आहे. दोन्ही विनिमयाचाच पैसा आहे. डेबिट कार्ड वापरलं किंवा इलेक्ट्रॉनिक तुम्ही इन्स्ट्रुमेंट करून हे केलं, तो पैसा तुम्ही स्वतःचा तयार केलेला आहे. आपल्या देशामध्ये दुर्दैवाने शिक्षित लोक सुद्धा स्वतःचा पैसा तयार करत नाही, सरकारच्या नोटा आपण वापरत नाही. आता त्याच्यात सगळ्यात मोठी घातक कुठे कुठे जात नाही, मला तुम्हाला थोडंसं हे पुढे द्यायचं आहे. सरकारचा जो पैसा असतो नोटाच्या माध्यमातला, त्याला ट्रेसेबिलिटी नसते, त्याच्या पाऊल खुणा राहत नाही. एकदा हात बदलला, मी यांना देऊन टाकली नोट,
त्यांना का दिली, कोण दिली याचा संबंधच संपून जातो. पण बँकेचा एक्सचेंज झाला की त्याच्या पाऊल खुणा दोन्हीकडे एंट्रीच्या स्वरूपात राहतात. मी यांना चेक दिला की तुम्हाला कुणाकडनं आलाय, मी कुणाला दिलाय. आपल्या देशातला भ्रष्टाचार सगळ्यात मोठा घडतो त्या ह्याच्यातनं पाऊल खुणा न ठेवणारे इन्स्ट्रुमेंट. रोखीचा व्यवहार झाला, पाऊल खुणा संपल्या. चौकातल्या पोलिसनी शिट्टी मारली, सिग्नल तुटलाय, 100ची नोट दिली, डील संपलं. कळतच नाही काय. दोन गोष्टी अत्यंत घातक होतात. एक तर ती वस्तूमध्ये बदललं जातं, पाऊल खुणा संपतात. आपण मानसिकतेला दोष देताना आपण जर ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला फार मोठा बदल एकदम दिसेल. हा जर सगळा पैसा जर बँकेत जर गेला तर ते माध्यम इतकं सहज लोकांना उपलब्ध होईल की त्याच्या पाठीमागे 24 तास जर नळाला पाणी यायचं असेल तर कोणी पाणी भरून ठेवायची गरज आहे का? आज लोकांना बँकेतनं पैसा मिळत नाही, मग जिथून मिळतो त्याच्यामुळे प्रत्येकाला पैशाची गरज आहे म्हणून सगळे पैशाच्या मागे पडतात. मग डॉक्टर्स, इंजिनियर, प्राध्यापक, राजकारणी सुद्धा सगळ्यांच्या आयुष्याचं पहिलं गोल होऊन बसतो पैसा मिळवणे. जॉब सॅटिस्फॅक्शन ही फार पुढची गोष्ट आहे. कारण पैशाशिवाय जगता येत नाहीये आणि पैसा व्यवस्थेत येत नाहीये, मिळवायला लागतो. आता मला इथे किती उद्योजक आहेत मला माहित नाहीये. मी स्वतः एक उद्योजक असल्यामुळे मला हे नक्की कळतं. एका उद्योजकाला एखादी सेवा किंवा वस्तू जर दिली ग्राहकाला तर त्याच्या दोन जबाबदाऱ्या तर त्याच्याकडे आहेतच. त्या वस्तूचा दर्जा आणि ती वस्तू कुठल्या वेळेत द्यायची, डिलिव्हरी पिरियड, हे त्याच्याच हातात आहे. आणि ग्राहकाच्या तर दोन गोष्टी आहेत की त्याच्यासाठी लागणारं मूल्य आणि किती वेळात द्यायचं, ते कशा पद्धतीने द्यायचं, हे ग्राहकाच्या हातात आहे. आपल्या देशामध्ये जो निर्माता आहे, जो वस्तू बनवतो किंवा सेवा देतो, त्याची वसुली सुद्धा त्यालाच करायला लागते. तो कुठलाही ग्राहक स्वतःहून देत नाही. वस्तू घेतलं की हळूच म्हणणार याला क्रेडिट किती दिवस देणार. आणि इथे सगळ्यात आधी म्हणायला लागते एंटरप्रिनरशिप. अत्यंत अवघड आहे पैशाची रिकव्हरी. आपल्या देशात विकणं अत्यंत सोपी गोष्ट आहे, पण त्याचा पैसा रिकव्हर करणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून आपल्याकडे धंद्यात फेल गेलेल्या प्रत्येकाला घरातल्या लोकांकडे हे ऐकायला लागतं, तू साधा, तुला का बावळट, तुला कशाला धंदा करतात, तू ते जणण्यामध्ये तू कशाला काढलायस, कशाला पडलास. ऍक्च्युली तो एक अत्यंत चांगला टेक्नॉलॉजिस्ट असतो, अत्यंत चांगला तंत्रज्ञ असतो, अत्यंत त्याच्या विषयात तो पारंगत असतो, पण त्याला हे अंडर करंट कधीच कळत नाही की पैसा कसा मिळवायचा. समोरच्या खिशातनं हात घालून पैसा काढायचा. तो व्यवस्थेत येत नाही, तो वृत्तीतून आणायला लागतो. मग टेंडर भरण्यापासून पैसे खवघायला लागतात, ते तिथून चेक काढण्यासाठी सुद्धा पैसे खवघायला लागतात त्या क्लार्कला. रोजचं हे ह्युमिलेशन टाळण्यापेक्षा मग आपण चांगलं शिकून अमेरिका, युरोपला निघून जाऊ. कुठे काय खरं आपल्या इथे आई बापा की तू IIT वेळटी काय तू कोण या देशात राहूनच. उद्योजकता मरते फार मोठ्या प्रमाणात. आणि तो मीन्स आहे, तो फक्त माध्यम आहे. पैसा ही वापरायची गोष्ट आहे, ती मिळवायची गोष्टच नाही आहे. लहानपणापासून आपण हेच सांगतो की पैसा मिळवला नाही तर काय जगशील का. माध्यम ही मिळवायची गोष्ट असते. काय भाषा आपण मिळवतो का वापरतो. माध्यम मिळवायचं नसतं, ते वापरायचं असतं. वस्तू मिळवायला, दुर्दैवाने आपल्याला पैसा मिळवायला. आणि फार घातक आहे ना, हे फार शेवटपर्यंत आहे. याचा दारिद्र्याचं टोक जेव्हा जातं ते सरकारपर्यंत पोचतं. आणि हळूच जसं ते एका मोठ्या उद्योगपतीने स्वीकारलं होतं तसं सरकार सुद्धा स्वीकारतं की आपण दरिद्री आहोत, आपला देश दरिद्री आहे. आणि मग काय होतं, दारिद्र्याचं वाटप करायचं, दारिद्र्याचं निर्मूलन होणे शक्य नाही असं वाटायला लागतं. मग दारिद्र्याचं वाटप करायचं. मग रिझर्वेशन येतात, मग आरक्षण येतात, मग जात पात धर्म भिंती पडायला लागतात, त्याच्यावरचं राजकारण उभे राहतं, वेगवेगळे आपले वोट बँक तयार होतात, मूळ स्वीकारलेलं असतं. आपण सगळे जर एकाच घराचे जर मेंबर असू, कुटुंबाचे एक आपण घटक असू, आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये किचनमध्ये जर समजा पोळ्या भाकरीच्या डब्यामध्ये भाकरी कमी आहेत आणि खाणारे जास्त आहेत, आई काय करते, आई मोठ्या मुलावर रिझर्वेशन ठेवते, नाहीतर छोट्याला खायलाच मिळणार नाही, मोठा सगळं स्वतःच संपून टाकेल. डिस्क्रिमिनेशन सुरू होतं पहिल्यांदा. मग आता छोटा कोण,
हा अपंग आहे म्हणून छोटा आहे, ह्याचं वय छोटं आहे म्हणून लहान आहे म्हणून हा छोटा, ह्याला अमका त्रास आहे, ह्याला तमका त्रास आहे. हे डिस्क्रिमिनेशन फक्त एका गोष्टीने संपू शकतं. पोळ्या भाकरीच्या डब्यात सगळ्याला खाऊन जर जास्त जर पोळ्या उरणार असेल तर काही रिझर्वेशनची गरज लागेल का? आरक्षणाचं एकच कारण असतं, ते म्हणजे कमतरता. कमतरता संपली तर आरक्षण संपतं. आपल्या देशामध्ये आपण दुर्दैवाने दारिद्र्याला कॅरेक्टर म्हणून स्वीकारलेला आहे आणि म्हणून सगळं सुरू झालं. जात वाद धर्म पंथ भाषा माणसापासून तुटली. एवढी संपर्काची साधनं आपल्याकडे आता आलेली आहेत, पण घरामध्ये सुद्धा आपण एकमेकाशी व्यवस्थित बोलू शकत नाही. बाहेर गेल्यावर मोबाईलवर बोलायला तुटतोय आपण संपलाय. आणि हे कारण परत वृत्तीवर नाही, हे व्यवस्थेतलं कारण आहे. पैसा मुळात कमी पडतो आहे, त्या पैशावर सगळ्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत. मुबलकता आल्याशिवाय हे गोष्टी संपणार नाही. अर्थात मुबलकतेचा अर्थ अति नव्हे, पण प्रत्येक वेळा मुबलकतेचा अर्थ कन्झ्युमेरिझम हाच काढला जातो. आज अमेरिका आणि भारत दोघांचं एक मोठं मरणाचं दुःख आहे. कारण मात्र 180 डिग्री उलटे. एकाचं जास्त खाण्याने दुखतं, एकाचं कमी खाण्याने दुखतं. आपल्याकडे लागली मुबलकता बोललं की इकॉलॉजीचा लॉस आणि हे सगळं एकदम पुढे यायला लागतं. संसाधनं आपल्याला काय पद्धतीने करायची आहेत, पैसा मेन स्ट्रीम मध्ये कसा आणायचा आहे आणि मुख्यत्वे पैसा तयार कसा करायचा ह्याच्याशी संबंध आहे. देशाचं सरकार जे असतं ते कुटुंब प्रमुखासारखं असतं. सगळ्या घरातल्या कुटुंबाच्याकडनं जसे पालक पैसे घेतात कॉन्ट्रीब्युशन म्हणून आणि जी कमवू शकत नाही किंवा ज्यांच्यावरची सरकारची किंवा घराच्या पालकाची जबाबदारी असते, काही सिनियर्स असतात, काही घरामध्ये पेशंट असतात, त्यांच्या कमाईवर नाही पण त्यांना घराचा रोल असतो की त्यांना उभं करायचं, त्यांना मदत करायची. सरकार सुद्धा तसंच असतं. सरकारला सगळ्या ठिकाणून पैसा मिळत नाही. उलट काही गोष्टीसाठी सरकारला देशासाठी खर्च करायला लागतो. उदाहरणार्थ संरक्षण देशाला कुठल्याही पद्धतीचा पैसा देत नसतं, रेव्हेन्यू देत नाही, पण सरकारची ती जबाबदारी असते देशाचं संरक्षण करणे. लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था. तिसरं आहे की मनी मॅनेजमेंट, करन्सी मॅनेजमेंट किंवा ह्याच्यावर सरकारचा अधिकार असतो. चौथं असतं की परराष्ट्राची धोरणं ही व्यक्तिगत व्यक्तीला किंवा संस्थेला ठरवता येत नाही, ती सरकारला ठरवायला. हे सगळं करण्यासाठी सरकारला पैसा लागतो आणि हा पैसा सरकार ज्या स्वरूपात घेतं त्याला कर असं म्हणतात, टॅक्सेशन. जसं आपलं कुटुंब टिकण्यासाठी आपण घराला कॉन्ट्रीब्युट करायचं असतं, तसा देश टिकण्यासाठी सुद्धा आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायचंच असतं आणि ते कॉन्ट्रीब्युशन जे असते ते टॅक्सच्या स्वरूपात आपण देतो. मॅन्डेटरी कॉन्ट्रीब्युशन असं टॅक्सला म्हणतात. सामान्य माणसाचं बजेट हे बजेट असं असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न माहित असतं की आपलं उत्पन्न किती आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या उत्पन्नामध्ये आपले खर्च मांडतो की आता मला घर भाडं एवढं द्यायचं आहे, शिक्षणासाठी एवढा खर्च आहे, घराचा किराणा एवढा आहे, औषधासाठी एवढा खर्च आहे. मला काही पैसे जर कमी पडले खर्चासाठी तर मी उसने घेतो, कर्ज काढतो. एवढं करून माझ्याकडे समजा काही पैसे उरले तर मी ते गुंतवतो, कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. सरकारचं बजेट एक्झॅक्टली उलट असतं. म्हणजे सगळे सरकार, स्थानिक पातळीवरचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार, हे बजेट एक्झॅक्टली उलट असतं सामान्य माणसाच्या पेक्षा. सरकारच्या बजेटमध्ये आधी एक्सपेंडिचर प्लॅन काढले जातात, पूर्ण खर्च काय आहे, आणि त्याच्यानंतर टॅक्सेस लावले जातात. रेव्हेन्यू प्लॅन त्याच्यानंतर असतो की एवढा टॅक्स त्याच्यासाठी घ्यायचा. थिअरॉटिकली सरकार कधीही सरकार डेफिसिट मध्ये जाऊ शकत नाही, कारण एक्सपेंडिचर प्लॅनच्या नंतर रेव्हेन्यू प्लॅन करत असतं सरकार कितीही टॅक्स लावू शकतं. आता तुम्हाला माहितीच आहे पेट्रोलचा आत्ता सुरू झालाय. गोव्याने फक्त व्हॅट काढलाय तर 11 रुपयाने पेट्रोल स्वस्त झालंय. 70 रुपयाचं जे पेट्रोल आहे त्याची खरी किंमत आज 33 रुपये काही पैसे आहे. वरचा सगळा टॅक्स. सरकार कितीही टॅक्स लावू शकतं. आता जर सरकार हे करूच शकतं तर मला सांगा की 65 वर्षात सरकारकडे सरप्लस बजेट आपण कधी ऐकलंय का? सरकारकडे जास्तीचे पैसे आलेत असं कधी ऐकलंय का? घडत असेल असं असं काय घडत असेल?
हे घडतं म्हणजे नक्की कसं घडतं? सरकार एक ओव्हरहेड टँक, जशी मल्टी स्टोरेड बिल्डिंग असते ते सरकार जे काम करतं ते अशा ओव्हरहेड टँक सारखं असतं. पूर्ण बिल्डिंगला जे काही पाण्याचा पुरवठा होतो तो हा सरकारच्या याच्यातनं होतो, ह्या टाकीतनं. मल्टी स्टोरेड सरकारच्या ह्या जबाबदाऱ्या असतात, रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटच्या. आपल्याला लक्षात येतं की काही ह्याला पाणीच येत नाहीये खाली. काय येत नाही म्हणून आपण वर बघितलं तर पाण्याची लेवल खाली उतरत चाललेली आहे, वर नळ ओपन झालेले आहेत, पाणी येतच नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं की पाठीमागच्या हौदात पाणी आहे प्रचंड, मोटर चालू आहे, पाणी वर का जात नसेल? आपण जेव्हा मागे येऊन बघतो तेव्हा हे पाणी उचलणारे जे नळ आहेत ते सगळे फुटलेले आहेत. पाणी त्या टाकीत वर पोचायच्या आतच बाहेर पडत आहे. ह्याला कर चुकवेगिरी असं म्हणतात. आणि हे जे असतं हा पूर्ण ब्लॅक मनी असतो. सरकारच्या पर्यंत पोहोचायच्या जो बाहेर पडतो तो ब्लॅक मनी असतो. काळा पैसा अजून बऱ्याच ह्याच्यातला येतो. मी गुन्ह्यातल्या पैशाबद्दल आता बोलत नाही, आपल्या देशातल्या मोठ्या कारणाबद्दल बोलतोय, ह्याची खूप डिटेल आपल्याला काढता येते. हा वाढणारा गॅप म्हणजे सरकारचं राजस्व तूट असते. आता आपण बजेट नुकतंच ऐकतोय सगळे, मला वाटतं तरुणांना हे फार इंटरेस्टिंग असावं. याचे परिणाम काय घडतात हे तुम्हाला सिरियसली कळेल. आता दुर्दैव व्हायचं इथे असे दिसेल तुम्हाला, हे पाणी जे बाहेर पडतं आहे त्याचं एक वेगळंच डबकं बाहेर तयार झालंय. पॅरलल इकॉनॉमी, समांतर अर्थव्यवस्था. ही कोणाच्याच कंट्रोलमध्ये आता नाही आहे. इथे पाण्याची लेवल कमी झाली म्हणून आहे त्यालाच पाणी येत नाही आहे. याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला गंमत दिसेल. 65 वर्ष झाले आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. निवडणुकाच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो. कुठेही इलेक्शनसाठी ते नळ जोडलेलं नाहीये. पांढऱ्या पैशाचा टाकीतनं एकही नळ इलेक्शनसाठी जोडलेला नाही आहे. आज एक खासदार जर निवडून यायचा असेल तर 7.8 करोड 7,80,00,000 ते 8 कोटी रुपये खर्च येतो. एका आमदारासाठी 3.6 लाख करोड 3,60,00,000 ते 4 कोटी रुपये खर्च आहे. आणि एका कॉर्पोरेटरचा खर्च 80 लाख ते 1 कोटी रुपये एका इलेक्शनचा. इथून जर नळ नसेल लागला, एकही जर येत नसेल, त्यांना कुठून मिळत असेल एवढा पैसा? कुठून येत असेल? याच्याशिवाय दुसरा सोर्स आहे काय? पॅरलल इकॉनॉमी नावाचा बाहेर पडलेला, याच्याशिवाय काय आहे का? आपले सगळे लोक प्रतिनिधी इथून निवडून येतात, ह्या सोर्स मधून येतात. आणि यांच्याकडनं आपण अपेक्षा करणार आहोत की यांनी त्या सगळ्या बिल्डिंगची काळजी घ्यावी. ते बिल्डिंगच्या बाहेरच आहेत 100%. कारण आपल्या याच्यामध्ये आपण निवडणुकीसाठी खर्चाची प्रोव्हिजनच केली नाही, बजेटरी प्रोव्हिजनच नाही. जे काय डोनेशन्स येतात ते अत्यंत छोटे असतात, तोकडे असतात. मूळ जर बदल आपल्याला करायचं असेल, आता सरकारचे जे गंमत अशी होती की वरच्या टाकीत पाणी वाढवण्यासाठी बाहेरून टँकरनी पाठीमागच्या हौदात पाणी आणून टाकणं चाललंय. ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स, SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स, डिसइन्व्हेस्टमेंट्स, हे चाललंय सरकारचं. सरकारला असं वाटतं की ह्या मागच्या पाठीमागच्या ह्याच्यात जर पाणी आणून पडलं ह्याच्यामध्ये, ह्या टाकीत, तर ही वरची टाकी भरेल. पण 2G स्पेक्ट्रमचा स्कॅम आहे किंवा ते आता जे टाटराचं चाललंय ते सगळं त्याचाच भाग आहे. परदेशी गुंतवणुकीला त्रास नको व्हायला. पार्टिसिपेटरी नोट्सना आपल्याला अलाउ करायलाच पाहिजे. FDIला जास्तीत जास्त वेलकम केलं पाहिजे. कारण सरकारला असं वाटतं ही टाकी भरल्याशिवाय इथे भरणार नाही. दुर्दैवाने असं होतं की इथेकडे जास्त मोठा हे तयार होत चाललाय. आणि आता इतकं मर्यादित राहिलेला नाहीये की फक्त इकॉनॉमी इतकं नाही, पॅरलल गव्हर्नमेंट आपल्या देशात तयार झालं. आत्ताचे आपले लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात इथे नाही ह्याला करतायत. अरविंद केजरीवाल जेव्हा तळमळून एखादी गोष्ट बोलत आहेत, 160 लोकांची लिस्ट सांगतायत, संसदेचा अपमान आहे का नाही मला माहित नाही. पण आपल्यातल्या सगळ्या लोकांना बऱ्यापैकी माहिती की ही लोक जर पांढरे पैसेच नसतील ते आणणार कुठून आहेत? प्लीज हो. आपण आता रेफरन्स दिला पार्टिसिपंट नोट, जे प्रणव मुखर्जींनी सांगितले. प्रथम सांगितलं की 50 वर्षाचे गेल्या की आम्ही अकाउंट चेक करणार आणि इन्कम टॅक्स भरायला लावणार.
नाही करणार तर थोडं जरा त्याचं फक्त साधारण सांगतो, जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा शेअर करतो, फक्त पटकन. कारण हा विषय डीप आहे, फक्त एकाच क्लिक करून डिस्टर्ब केला आपल्याला नाही. प्रणब मुखर्जी पहिल्यांदा बोलल्यानंतर शेअर मार्केट एकदम कोसळलेलं तुम्हाला माहितीये. आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा त्यांनी ते रिव्हर्स केलं तर उसळलेलं माहितीये का? इथेच त्याचं उत्तर आहे. पार्टिसिपेटरी नोटमध्ये प्रचंड देशातला नाही जगातला काळा पैसा, पण तो पार्टिसिपेटरी असल्यामुळे त्याला तशी लिगल एंटिटीची गरज नाही. कुणाच्या तर माध्यमातून सुद्धा पैसा गुंतवता येतो. टेररिस्टचा सुद्धा पैसा पार्टिसिपेटरी नोट्स मधून येतो आहे की तो याचे डिटेल मी तुम्हाला सांगेन, ह्याचे डिटेल्स मी पूर्ण सांगेन तुमच्यासाठी. फक्त हा विषय आता इतका मोठा आहे कारण मी अत्यंत छोट्याच्या त्याला पुढे क्लिक करून चाललोय. आपण उत्तराकडे जाऊया, पण तुम्हाला मी क्लिअर करून जाणार आहे. पार्टिसिपेटरी नोट्स जेव्हा झाल्या तेव्हा जगामधला मनी फ्लो शेअर मार्केट मधला एकदम थांबला. जेव्हा त्यांनी ते केलं परत उसळला. त्याच्या पाठीमागे खूप कारण आहे. आपल्या देशामध्ये आता इकॉनॉमिक्सचं जे पॅरोमीटर म्हणून बघितलं जात आहे तो शेअर मार्केटचा इंडेक्स बघितला जातोय. खुळेपणा आहे. आपण पुन्हा खूप त्याच्यावर डिपेंड करू. आपली शेअर मार्केट किंवा आपली व्हॅल्यूपेक्षा आपल्या देशाचा पर कॅपिटल इन्कम, लाईफ एक्सपेक्टन्सी काय, एज्युकेशन किती डीप गेलेलं आहे, स्त्री भ्रूण हत्या किती थांबलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे तो संबंधित असतो. विकास दर कशाशी संबंधित असतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सशी तो संबंधित. आता आपल्याला इथे असं दिसतं की ही जर टाकी जर आपण भरली नाही तर हे सरकारच्या पद्धतीने त्याच्यावर ट्रीटमेंट करायला लागलं तर आणखी जास्त घालवलं. ही टाकी भरण्यासाठी आपल्याला तर एक सोल्युशन दिसतंय का? काही काय करता येईल टाकी भरण्यासाठी? ह्या नळ्या बदलणं ह्याच्याशिवाय दुसरी काही आहे का? दुसरं काही सोल्युशन दिसतंय का? आहे का? आपण फक्त एवढ्याच ह्याच्यावर एक पूर्ण प्रपोजल उभं केलंय की हे नळ्या बदलायच्या म्हणजे कसं असेल, ही टाकी एक फिस्कल डेफिसिट हा जो गॅप आहे तो नक्की काय काय परिणाम करतो मी तुम्हाला फक्त 2-3 ह्याच्यात जरा फास्ट दाखवणार आहे. क्लिक. हो 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 हो. इथे खाली. सरकारला जेव्हा टॅक्स कमी पडतो, इनएडिक्वेट टॅक्स रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट, टिंकरिंग ऑफ टॅक्सेशन सिस्टीम असं सुरू होतं. सरकार नवे नवे टॅक्स शोधायचा प्रयत्न करतं. आता त्याच्यात खूप मोठं झालं. सर्व्हिस टॅक्स वाढले, हे वाढले, याला पकडलं त्याला पकडलं, आणखी ब्लॅक मनी. याचा डायरेक्ट परिणाम जो होतो क्लिक फ्लॉट टॅक्सेशन सिस्टीम. आता आपण जवळपास 32 ते 35 पद्धतीचे वेगवेगळे टॅक्स देतो. आपल्याला कुणालाच माहित नसतं. माझ्या अंगावरचा जो शर्ट आहे याला कोणीतरी 200 रुपये किंमत सांगतं, त्याची किंमत तेवढी नसते प्राइस. त्याच्यावर जवळपास 30% टॅक्स आहे त्या बेसवर. 60 ते 70 रुपयाचे टॅक्सेस आहे. आपल्याला कुणालाच इनडायरेक्ट टॅक्स किती आपल्याला माहित नाही. आपण केलेल्या प्रत्येक वस्तूवर आपण ऍव्हरेज म्हणतोय. कारण अन्नधान्यावर थोडंसं कमी असतं, पण ट्रान्सपोर्टचं जर लोड त्याच्यावर टाकलं ऍव्हरेज आपण 30 ते 35% डायरेक्ट टॅक्स म्हणून देत असतो. आणि हे एवढं मोठं उत्पन्न जे होतं हे जेव्हा चुकतं फ्लॉट टॅक्सेशन सिस्टीम होते क्लिक, त्यातनं टॅक्स इव्हेजन सुरू होतं. टॅक्सची चोरी सुरू होते. दुसऱ्या बाजूला काय होतं की सरकारकडे जेव्हा फिस्कल डेफिसिट वाढतं तेव्हा सरकार नोटा छापायला लागतं. कारण सरकारचे खर्च भागवायचे असतात. सरकारला ती पॉवरच आहे. नोटा छापणं हाय पॉवर्ड मनी आहे. जी पेट्रोल 6 रुपये लिटर मिळायचं तर ते 60 रुपये मिळायला लागलं. सरकार नोट फक्त मोठी काढतं. 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला मिळाली की 100 रुपयाची नोट काढायची. मोठ्या नोटा अस्तित्वात येतात, त्यातनं इन्फ्लेशन होतं क्लिक. लार्ज डिनॉमिनेशन नोट, मोठ्या नोटा छापल्या जातात, त्याचा डायरेक्ट होतो ईज ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. आपल्याला आठवतंय नरसिंहराव गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये हर्षद मेहतानी 2 कोटी रुपये दिले सांगितलं तेव्हा ते सिद्ध करायला किती अवघड गेलं. तो बॉक्स, ती पेटी. आणि त्याच्यानंतर यांच्या अमरसिंग प्रकरणामध्ये 1 कोटी सहज त्यांना एक छोट्याशा बॉक्समध्ये 1000च्या नोटा तेव्हा आलेल्या होत्या. ते सिद्ध सुद्धा करायला लागले. लोकांना कळलंच ते असं होऊच शकतं. त्याचा डायरेक्ट इफेक्ट होतो नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शनला पाळखुणा राहत नाहीत. ते नॉन ट्रेसेबल असतात. एका बाजूला टॅक्स इव्हेजन आहे, दुसऱ्या बाजूला नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन. ह्या दोन्हीतनं ब्लॅक मनी तयार होतो, काळा पैसा. दुसऱ्या बाजूला नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन भ्रष्टाचाराला फार मोठ्या प्रमाणात साथ देतात. ऍक्च्युली ते मूळ टूल बनतं. ब्लॅक मनी आणि करप्शन या दोन्हीतनं समांतर अर्थव्यवस्था तयार होते. दुसऱ्या बाजूला मोठ्या नोटा असल्यामुळे लोक बँकेत जात नाहीत. आपल्या देशामध्ये बँकेत न जाता आयुष्य काढता येतं रोखीच्या प्रमाणात.
युरोप, अमेरिका कुठेही ते शक्य नाही. बँकेचं अकाउंट तुमचं लॉक झालं तर तुम्ही 2 दिवसापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही. नोटाच नाहीये, मोठ्या प्रमाणात नोटा नाही. ते कशा नाही आहेत ते मी तुम्हाला दाखवतच आहे. लेस यूज ऑफ बँकिंग सिस्टम, पुअर क्रेडिट ऑर कॅपिटल फॉर्मेशन. हे सगळे आपण नोटा घेऊन फिरतो तेव्हा बँकेतच पैसे नाही येत म्हणून भांडवलच नाही तिथे. मग विद्यार्थ्याला एज्युकेशन लोन मिळत नाही, शेतकऱ्याला शेतीसाठी लोन मिळत नाही, उद्योजकाला लोन मिळत नाही, कारण ते सगळं आपण खिशात घेऊन फिरत असतो. सगळे जिथे वाटप करायचं तिथेच नाहीये, त्याची किंमत वाढते. हे खिशात घेऊन फिरल्याचा याचा उपयोग राहत नाही. जपानमध्ये प्रत्येक गोष्टीला 1% व्याजदर आहे, वर्षाला 1%. अख्खा युरोप 3%, 4%वर काम करतोय. भारतामध्ये पांढरा पैसा 15%च्या आतमध्ये मिळत नाहीये. महिन्याला 2%, 3% हा व्यवहार तर सगळ्याच उद्योजकांना करावा लागतो. पुअर कॅपिटल फॉर्मेशन, इनएडिक्वेट कॅपिटल सप्लाय टू इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेला भांडवल कमी पडतं. तुम्ही कुठल्या हॉटेलियरला विचारा, गोण्याने नोटा पडलेल्या आहेत पण त्याला भांडवलच नाही, त्याला दाखवतच येत नाही कुठून आणले तेव्हा पैसे. ते स्ट्रीममध्ये आणता येत नाहीत त्याला. जागांच्या किमती आणि हे जे भूतासारख्या वाढलेल्या आहेत, रजिस्ट्रीची किंमत वेगळी असते, त्या जागेची किंमत काही पटीत असते. शेतीचं असंच. लोक कष्ट करतायत का? भरपूर कष्ट करतायत, पण ते बदलत नाहीये, वेल्थमध्ये बदलत नाहीये, कागदाच्या नोटात बदलत आहे. जीडीपी ग्रोथ स्लो डाऊन, देशाचा विकास कमी गतीने होतो आहे. त्याच्यातनं सरकारला उत्पन्न कमी होत आहे, कारण त्या विकासामध्येच सरकारला पण उत्पन्न असतं. एकीकडे सरकारचं उत्पन्न कमी आहे आणि दुसरीकडे करप्शन वाढलेलं आहे. या दोन्हीचा इफेक्ट आहे पुअर गव्हर्नन्स. आपल्या देशाच्या आजच्या सगळ्या परिस्थितीला एकच कारण आहे, दुबळी प्रशासकीय व्यवस्था, गव्हर्नन्सच नाही. आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला कशाची गॅरंटी नाही. आपल्याला न्याय नाही, आपल्याला न्याय देतील हे माहित नाही, आपल्याला पोलीस देतील का, आपल्या खिशातले पैसेच आपल्याला न्याय देतील असं वाटतं. पकडलं की 2 नोटा सरकवता येतील का, मला सोडा. कुठे डॉक्टरकडे गेलं तरी मला कॉन्फिडन्स फक्त नोटा असल्या तरच डॉक्टर मला आत घेणार आहे. शिक्षण, पैसा असेल तरच मला शिक्षण मिळणार. आपण आता फक्त एका गोष्टीवर डिपेंडंट आहोत, तो म्हणजे पैसा. आता इथे जो गोंधळ आहे की पुअर गव्हर्नन्स आहे, क्लिक, आणि करप्शन वाढलेलं आहे. ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे सोशल इन्सेक्युरिटी. पूर्ण भारतामध्ये आता सामाजिक असुरक्षता सगळ्याला वाटते आहे. आपल्या पंतप्रधानांना सुद्धा माहित नाही पुढच्या वर्षी आपण असू का नसू. पुढच्या महिन्यात आपल्या देशात आता एकही संस्था, एकही व्यक्ती अशी नाहीये की जिला 5 वर्षानंतर आपलं भवितव्य काय असेल हे ठोकपणे सांगता येईल, फसून सांगता येईल मी असं आहे. अशी एकही व्यक्ती, अशी एकही संस्था नाही. इतकं सगळं इन्सिक्युरिटी आणि अनसर्टनिटीत बदललं आहे. आता हे ज्या मोठ्या नोटाचा घोळ आहे, गो टू हो प्लीज, हो इथे क्लिक. एक मी तुम्हाला कम्पॅरेटिव्ह दाखवतोय. अमेरिकेचं जेव्हा दरडोई उत्पन्न $40,000 आहे, तेव्हा जी सगळ्यात मोठी जी नोट आहे ती $100 आहे. म्हणजे डिस्पोजेबल इन्कम $40,000 त्यांना डिस्पोज करण्यासाठी $100 नोट पुरती आहे. हा 400 पटीचा फरक आहे या दोन्हीचा. युकेमध्ये 20,000 पौंड आहे, 50 पौंडची नोट आहे, 400 पटीचा फरक आहे. जपान 40 लाख येणे, 10,000 यांची सगळ्यात मोठी नोट आहे, 400 पटीचा फरक आहे. भारतात 46,000 1,000 रुपयाची नोट आपल्याकडे, 46 पटीचा फरक आहे. हे इथे संपत नाहीये, याच्या पुढचं भयंकर सिरियस आहे. ह्या मोठ्या नोटा फक्त बँकातला तर मूळ भांडवल थांबवतात, बाहेरच्या खिशात फिरवतात. सगळे गुन्हेगारी सोर्स ह्याच्यावर पोचले जातात. दाऊद इब्राहिमचं मेन व्हिटॅमिन हे असतं, कॅश. तो जेव्हा खंडणी घेत असतो, सगळेच राजकारणापासून सगळे खंडणी, आता तर वेगळे बऱ्या जयंत्या आणि सगळे आहेत, सगळे जे फाडल्या जातात त्या सगळ्या खंडण्या असतात. वर्गणी म्हणून त्याला नाव दिलं जातं. क्लिक क्लिक. हे अत्यंत विदारक चित्र आहे. आपल्या देशात किती नोटा छापल्यात आणि किती त्याच्यातलं पर्सेंटेज काय काय नोटांचं आहे. आता आपल्या देशामध्ये 9.5 लाख कोटी रुपयाचं चलन आपल्या रिझर्व्ह बँकेने ह्याचं काढलेलं आहे. 9.5 लाख कोटी रुपये. त्यातले 94% नोटा ह्या 100, 500 आणि 1000 मध्ये आहेत. 80% नोटा 1000 आणि 500 मध्ये आहेत. 80% नोटा, 94% 100 सहित.
आपलं प्लॅनिंग कमिशन असं सांगतं की रोज 32 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न शहरी भागात असेल तर तो दारिद्र्यरेषेच्या वर आहे, आणि 27 रुपयापेक्षा जर जास्त ग्रामीण भागात असेल तर तो माणूस ह्याच्यापेक्षा वर आहे. सुरेश तेंडुलकर कमिटीने सांगितलंय की 64 रुपये रोजचं जर उत्पन्न असेल तर तुम्ही दारिद्र्यरेषेच्या वर आहेत, आणि आपल्या देशामध्ये 40% लोक दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत असं प्लॅनिंग कमिशन सांगतंय. म्हणजे जवळपास 51 कोटी लोक यांचं रोजचं उत्पन्न 50 रुपयापेक्षा कमी आहे. 51 कोटी लोक 50 रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी फक्त 6% करन्सी नोट ठेवल्यात आपण. त्यांच्याकडे भूक आहे पण पैसा नाहीये म्हणून ते ग्राहक होत नाहीयेत. बाजारू अर्थव्यवस्था एकाच गोष्टीवर चालते, ती म्हणजे मागणी. मागणी म्हणजे डिमांड. डिमांड शिवाय मार्केट चालत नाही. डिमांड देण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक असते गरज आणि दुसरी असते क्रयशक्ती. गरज आणि क्रयशक्ती बरोबर मागणी. गरज आहे पण क्रयशक्ती नसेल तर तो भिकारी. मी आणि माझे मित्र एका हॉटेलमध्ये गेलो जेवायला. तुम्ही सगळे तिथे आहातच, पण तुम्हाला कुणाला भूक नाहीये तर त्या हॉटेलचे तुम्ही ग्राहक होऊ शकता का? तुमचा संबंधच नाही. माझ्या मित्राला ते आतमध्ये बोलवणार, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देतात, मला मात्र बाहेर थांबवणार, कारण त्यांच्याकडे क्रयशक्ती पण आहे, माझ्याकडे नाही आहे. आज दुर्दैवाने 121 कोटीच्या लोकसंख्येकडे एवढी प्रचंड गरज असताना क्रयशक्तीने म्हणून हा देश भिकारी आहे. आपल्याला जर क्रयशक्ती जर मिळाली तर जगाच्या बाजारामध्ये कस्टमर इज गॉड. कुठल्याही बाजार व्यवस्थेमध्ये ग्राहक हा देव असतो. आपण कधी म्हणू शकू ही जर क्रयशक्ती खालपर्यंत झिरपली तर. याच्या पुढे आणखी फार सिरियस काही गोष्टी आहेत. यातली एक नोट छापायला सरकारला सरासरी 39 रुपये खर्च येतो. परवा रिझर्व्ह बँकेने सांगितलं की 3.5 रुपये येतो 1000 रुपयाची नोट छापायला. तो फक्त त्यांनी जो सांगितलाय करंट अकाउंटचा, त्यात इन्व्हेस्टमेंटचा खर्च पकडलेला नाही, कॅपिटल अकाउंटचा खर्च त्यांनी पकडलेला नाही आहे. 39 रुपयाची नोट जेव्हा छापायला एक खर्च येतो सरासरी, आणि पाकिस्तान जेव्हा आपली नोट छापतं 500 आणि 1000 रुपयाची, सगळं उद्ध्वस्त करतं. राजकारणापासून सगळ्याला विकत घेतलेलं असतं. मग बॉम्ब फुटतात गावाच्या मध्ये, सगळ्यांना पैसे पोचलेले असतात, नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन असतात, सिक्युरिटीचा प्रश्न सुरू होतो. 28% 30% फेक करन्सी नोट फिरते आता सध्या. नॉन ट्रेसेबल आहे. सगळं काही विकत घेतलं जाते का? बेसिक राजकारणच विकत घेतलं जाते. आपले सैनिक तिकडे गोळ्या खात आहेत बॉर्डरवर, आणि इथून देश आतून उद्ध्वस्त झालाय. कारण हा प्रीमियमच इतका जास्त आहे. 39 रुपयामध्ये तुम्हाला 500 आणि 1000 रुपयाचं नुकसान करतात. अत्यंत सिरियस काही लिंक आहे त्याच्यामध्ये. जगात असं घडत नाही. 11 सप्टेंबर 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर अटॅक झाला, आणि त्याच वर्षी 2001च्या 13 डिसेंबरला भारताच्या पार्लमेंटवर पण अटॅक झाला. 11 सप्टेंबर नंतर पुन्हा अमेरिकेवर दुसरा अटॅक झाला नाही. ताजवरचा ताजा, पुण्यावरचे ताजे हल्ले भारतात घडत आहेत. 11 सप्टेंबर नंतर अमेरिकेने अल कायदा आणि त्यांचे जे काही आउटफिट्स होत्या त्यांचे बँक अकाउंट फ्रीज केले. व्हिटॅमिन एन राहिलं नाही त्यांच्याकडे. भारताकडे करन्सी नोट मध्ये कोणाला छापणार? मला फक्त खोट्या नोटा, खऱ्या नोटा. इंग्लंडनी जेव्हा त्या लंडन मेट्रोमध्ये बॉम्बस्फोट झाले 2007 मध्ये, पहिल्यांदा ठरवलं की आपण कॅशलेस इकॉनॉमीकडे जायचं. प्रत्येक ट्रान्झॅक्शन ट्रेसेबल झालं पाहिजे. घडतंय, इंग्लंड कॅशलेस कडे चाललंय. कारण बँकाच्या ट्रान्झॅक्शनला ट्रेसेबिलिटी असते, चेकआउट करता येतात, थांबवता येतात. आपल्या देशामध्ये दुर्दैवाने बरोबर उलट आहे. आणि हे किती उलट आहे मी तुम्हाला दाखवतो. गो टू गो. बँकाचा पैसा की जो आपण चेकनी वापरू शकतो, डेबिट कार्डनी वापरू शकतो, क्रेडिट कार्डनी वापरू शकतो, किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वापरता येतो, हा पैसा आणि करन्सी नोट ही जगामधला आपण एक कम्पॅरिझन दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा करन्सी नोट 50 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरच्या आहेत, तेव्हा बँकेचा पैसा 222 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरचा आहे. बँकाचा पैसा करन्सी नोटच्या 4 पटीत जास्त आहे. 4.5 पटीत. पर्सेंट नाही, पटीत. तुम्हाला ऍव्हरेज सरासरी सगळं दिसेल. फक्त इंग्लंडमध्ये 19 पॉईंट, म्हणजे कॅशलेस कडे चाललंय इंग्लंडमध्ये.
भारत आणि अमेरिका हे दोन देश, त्यात अमेरिका सुद्धा 1% ह्याच्यापेक्षा जास्त आहे, एका पटीपेक्षा जास्त आहे. भारतात असं दिसेल तुम्हाला की बँकेचा पैसा करन्सी नोटपेक्षा कमी आहे. भांडवल नाहीये, नोटा जास्त आहेत, कागदाचे कपचे जास्त आहेत. अमेरिकेची करन्सी डॉलर ही इंटरनॅशनल करन्सी असल्यामुळे जगामध्ये सगळीकडे ती एफडीआय म्हणून जाते. ती अमेरिकेत वापरली जात नाही. डॉलरची वापरात कमी आहे. भारतात मात्र पैसा मुळातच कमी तयार होतोय. भारताच्या अर्थव्यवस्थेची गरज आहे त्याच्यापेक्षा 5 पटीत पैसा कमी येतोय, तयार होतोय इथे. हे दारिद्र्याचं कारण आहे. विनिमयाचं माध्यम नाही म्हणून विनिमय होत नाहीये. उपाशी लोक आहेत, हॉटेल भरलेले आहेत, त्याचा बिझनेस वाढत नाही, कारण ह्याच्या खिशात पैसे नाही. अत्यंत सिरियस आहे हे सगळं. नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन्स, वाढणारी करन्सी, इन्सेक्युरिटी, करप्शन, हे सगळं ह्याच्याशी येऊन थांबतं. गो बॅक. हो, इथे बँकिंग सिस्टम क्लिक. सरकारकडे जेव्हा टॅक्स मधनं पैसा कमी पडतो तेव्हा सरकार लोकांच्याकडचं जे सेव्हिंग असतं त्याच्यावर चालवायचा प्रयत्न करतं. जसं LICचा पैसा सरकारकडे जातो, PPFचा पैसा सरकारकडे भांडवली म्हणून तो वापरतायत. मग सरकार काय करतं, बँकांना जो पैसा कर्ज द्यायसाठी असतो तो स्वतःकडे वळवतं. म्हणजे काय करतं की टॅक्स रिबेट देतो आम्ही तुम्हाला, की तुम्ही अमक्या किसान विकास पत्रात पैसे टाका, आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्सला रिबेट देऊ. जे बँकाचं प्रायमरी म्हणजे रॉ मटेरियल असतं, प्रायमरी डिपॉझिट, ते सरकारकडे वळतं. टॅक्स रिबेट प्लस हाय इंटरेस्ट रेट ऑन सेव्हिंग सरकार देतं. बँकांना मग त्यांच्या कॉम्पिटिशन मधून ते डिपॉझिट मिळवायला लागतात कर्ज देण्यासाठी. बँका इंटरेस्ट रेट वाढवतात एफडीवरच्या. आता 8% 9% आपल्याकडे एफडीवरचा जो इंटरेस्ट रेट मिळतोय ना, त्याचं कारण ते आहे, कारण बँकांना त्याच्याशिवाय परवडतच नाही, मिळणारच नाही बँकांना. याचा डायरेक्ट परिणाम होतो, लेंडिंग रेट वाढतात. ह्यांच्याकडनं मी 9% घेतोय म्हणून मला ह्याला 12% देणार भाग आहे, पुन्हा हे NPA होणार आहेत म्हणून मला थोडी काळजी घ्यायची, म्हणजे आणखी 9% वाढवतो मी. याचा डायरेक्ट परिणाम जो होतो एक्सपेन्सिव्ह कॅपिटल. आज ज्या चायना बरोबर आपण कॉम्पिटिशन करणार आहोत, चायनाची कॅपिटल कॉस्ट 6% वर्षाला आहे. आपण 15% बेसिक कॅपिटलने सुरुवात करणार आहोत त्यांना कॉम्पिट करा. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर, तिथले कामगार कायदे, हे तर फार वेगळा प्रश्न आहे. मूळ इथं आपण इथूनच चुका होणार आहेत आपल्या, इथेच आपण कमी आहोत. एक्सटर्नल बॉरोइंग्स, सरकार अजूनही कमी पडतात म्हणून पैसा कमी पडतो म्हणून बाहेरूनही कर्ज काढतं. नॅशनल पॉलिसीज इन्फ्लुएन्स, देशाची सगळी धोरणं ही बदलली जातात. गुंतवणुकीदाराप्रमाणे आपल्या देशातले मग सगळा देश वाहून देतात, उकरतायत, मोठ्या प्रमाणात इकॉलॉजीचं नुकसान करतायत. जगातले सगळे जग बिझनेस भारतात येतात. कारण पर्यावरण फक्त भारतात चालतो, काही तिथला लेबर एक्सप्लॉइट कसा केला तर चालतो, इथे अवेअरनेसच नाहीये. इथले समुद्राचे मासे ट्रॉलर नेऊन खेचून निघून जातात, काही राहत नाही, काहीच राहत नाही या देशात. थ्रेट टू लोकल बँकिंग सिस्टम. शरीराची रक्तवाहिन्या जशा असतात तशी बँकिंग सिस्टीम असते आणि भांडवल रक्तासारखं काम करत असतं अर्थव्यवस्थेमध्ये. जर रक्तवाहिन्यात जर संपल्या तर रक्त कसं जाईल त्या प्रत्येक पेशीपर्यंत? बाहेरून इंजेक्शन देणार आहेत का आपण प्रत्येक पेशीला? हे संपायची मोठी सुरू झाली. मोठ्या प्रमाणात बँका NPA कडे चाललेल्या आहेत, कोसळण्याकडे चाललंय. पतपेढ्या संपलाय. किती लोक सिरियस याच्यावरती मला माहित नाही. गो टू होम. ह्या सगळ्यावरच एक उत्तर म्हणून मांडणी खूप मोठा हा प्रेझेंटेशन आहे, पण हे फक्त प्रश्नाची मांडणी नाही आहे. उत्तराकडे आपल्याला जायचं आहे. फक्त 5 पॉइंटचं उत्तर आहे. हे ग्लोबली कॉपीरायटेड उत्तर आहे. ग्लोबली हा शब्द माझा आहे, कॉपीरायटेड मात्र झालेला आहे. क्लिक क्लिक. विड्रॉल ऑफ एक्झिस्टिंग टॅक्सेशन सिस्टीम कम्प्लिटली एक्सेप्ट कस्टम ड्युटी. आपण पहिल्यांदा सांगितलं की आताचे सगळे टॅक्स काढून टाका. कुठलाही टॅक्स देशात नको. इन्कम टॅक्स नको, व्हॅट नको, एक्साईज नको, ऑक्ट्राय नको, स्टॅम्प ड्युटी सुद्धा नको. कुठलाच टॅक्स भरायचा नाही. फक्त इम्पोर्ट ड्युटी सोडून. इम्पोर्ट ड्युटी ही इंटरनॅशनल ट्रेड बॅलन्स करण्यासाठी असते, ती रेव्हेन्यूसाठी नसते. चायनाने उद्या वस्तू जर खूप मोठ्या प्रमाणात डम्पिंग सुरू केलं तर त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढून त्या वस्तू महाग करायच्या असतात. म्हणजे इथला देश आपल्या व्यवसाय प्रोटेक्ट होत असतो. 2
Every transaction routed through a bank will attract certain deduction in appropriate percentage of bank transaction tax. सरकार चालण्यासाठी फक्त बँकाच्या ट्रान्झॅक्शनवर कर लावावा. सरकारचा रेव्हेन्यू कसा येणार? फक्त बँक ट्रान्झॅक्शन. से 2% हे फक्त नोशनल आहे 2%. ऍक्च्युली 1% पेक्षा कमी याच्यात आपल्या देशाचा पूर्ण खर्च निघू शकतो. आता टॅक्स कसा असावा? This reduction is to be effected on receiving account only. ज्या अकाउंटला पैसे येतील त्या अकाउंटला हा टॅक्स लागावा, देणाऱ्या अकाउंटला नाही. महेश सरांनी अनिल वकीलला 100 रुपयाचा चेक दिला, त्यांच्या अकाउंटवरून 100 डेबिट होतील, माझ्या अकाउंटला 98 रुपये येतील. आता हे कसे असतील? क्लिक. This deducted amount will be credited to different government levels like central, state and local bodies. ते 2% ती बँक तिथूनच सेंट्रल गव्हर्नमेंटला काही, स्टेट गव्हर्नमेंटला काही आणि लोकल बॉडीजला काही देईल. मुंबई आज देशातला 40% रेव्हेन्यू सेंट्रल गव्हर्नमेंटला देते. मुंबईची आपण सगळी परिस्थिती बघतोय, लोकलपासून सगळी कुठलीच गोष्ट मुंबईत होत नाही. मग इथून तिथं जाणार, तिथून ते ग्रँट जेवढा पाठवतील तेवढाच याच्यात होणार. दिल्लीमध्ये मेट्रो मुंबईच्या आधी 6 वर्ष सुरू होते. मुंबईची झोपडपट्टी वाढतीये. मी फक्त सांगतो कारण यांचे लोकल सोर्सेस कमी पडतात. कारण लोकल बॉडीचं टॅक्सेशन फक्त 11 आहे. मुंबईचं सगळं मिळून बजेट येतं 20,000 कोटी 22,000 कोटी. 1.5 कोटीची पॉप्युलेशन ही सगळे सांभाळते. लोकल बॉडीला जोपर्यंत त्यांचा रेव्हेन्यू सोर्स मिळणार नाही तोपर्यंत लोकल बॉडी मुळात देश बदलणार नाही. प्रत्येक गाव सबल व्हायला पाहिजे, त्याचा रेव्हेन्यू रोज पहिल्यांदा गावात राहायला पाहिजे, अत्यंत गरजेचं. प्लीज. Transacting bank will also have its share in this deducted amount as a bank has a key role to perform. अत्यंत महत्वाचं आपण हे सांगतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मधनं बँकेला काही % कमिशन मिळालं पाहिजे. आज बँका फक्त व्याजावर डिपेंडंट आहेत. जर त्यांना ट्रान्झॅक्शन मधनं कमिशन मिळायला लागलं तर बँकांचे व्याज दर एकदम खाली येतील. 2%, 3% पर्यंत सगळ्यासाठी, शेतीसाठी, शिक्षणासाठी, उद्योगासाठी. देशाची परिस्थिती पूर्ण बदलेल. लोकांच्याकडे गरज आहे, क्रयशक्ती मिळाली, डिमांड्स येतील, मार्केट वाढेल, रोजगार वाढेल, पुढच्या पॉझिटिव्ह सायकल फिरायला लागतील. विड्रॉल ऑफ हाय डिनॉमिनेशन करन्सी. तिसरा पॉईंट आपण सांगितला की 50च्या वरच्या नोटा उद्याच बंद केल्या पाहिजेत. 50ची नोट भरपूर आहे आपल्या देशात. 50% लोक जर रोजच्या 50 रुपयापेक्षा कमी उत्पन्न जपतात तर 50ची नोट खूप आहे. वरच्या लोकांनी बँकेत करावं ट्रान्झॅक्शन. क्लिक. कॅश ट्रान्झॅक्शन विल नॉट अट्रॅक्ट एनी टॅक्स. कॅश ट्रान्झॅक्शनवर कुठलाही टॅक्स असणार नाही. रिक्षावाले, पानटापरीवाले, भाजीवाले, छोटे छोटे अमाऊंट मधले त्याच्यावर कुठलाही टॅक्स नाही. आपण घरातल्या छोट्या मुलाच्याकडनं उत्पन्नाची अपेक्षा करत नाही. त्यांनी आधी शिकावं, मोठं व्हावं आणि मग घराला सहभाग द्यावा. आज दुर्दैवाने असं होतं की मर्सिडीज बेन्झसाठी आणि ऑटो रिक्षावाल्यासाठी दोघांच्याही साठी 70 रुपयांनी पेट्रोल मिळतं. त्याला ते 70 रुपयाचं परवडत नाही रिक्षावाल्याला, म्हणून तो रॉकेल टाकून त्याच्यात. टाटाला आणि अनिल बोकीलला औषधाच्या गोळ्या एकाच रेटने मिळतात. दोघांना टॅक्सेशन सारखंच असतं. इनडायरेक्ट टॅक्स गरिबांवर जास्त भयानक पद्धतीने परिणाम करतो. त्याला रिग्रेसिव्हच म्हणतात. आता हे सगळं की कॅश ट्रान्झॅक्शनवर टॅक्सच. पण शेवटचं, गव्हर्नमेंट शुड मेक अ लीगल प्रोव्हिजन टू रेस्ट्रिक्ट कॅश ट्रान्झॅक्शन अप टू सर्टन लिमिट. सगळीच लोक मग 50च्या याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करायला लागले तर मग गव्हर्नमेंटला टॅक्सेस मिळणार नाही. एक छोटीशी गोष्ट सरकारने करायला हवी की एका लिमिटपेक्षा वरचं जर तुमचं कॅश ट्रान्झॅक्शन झालं असेल तर त्याला कायदेशीर संरक्षण असणार नाही. ते इलिगल आहे का? नाही, ते लिगलच आहे, पण संरक्षण असणार नाही. म्हणजे कसं? मी इन्शुरन्सची पॉलिसी काढलेली नाहीये. मी रस्त्यावर जाऊ शकतो का? जाऊ शकतो. पण मला ऍक्सिडेंट झाला तर मला कुणाकडनं काही कम्पेन्सेशन मिळेल का? नाही मिळणार. तसं आहे. तुम्ही तुमच्या रिस्कवर करा. उद्या मी 5,000 रुपयाची वस्तू विकत घेतली आणि याला काय प्रॉब्लेम आला तर मला कोर्टामध्ये स्टँडच होणार नाही की तुम्ही 5,000ची केली कशाला, तुम्हाला गॅरंटी वॉरंटी काहीच मिळणार नाही. 2,000 रुपयाचं एका वेळेचं ट्रान्झॅक्शन इतपत मात्र तुम्हाला कायदेशीर संरक्षण मिळेल. मी 50च्या नोटाचं पाकिट घेऊन निघालोय 5,000 रुपये, माझं कुठे पाकिट मारलं, पोलीस कंप्लेंट नाही. कशाला घेऊन चालला होता तुम्ही? 2,000च्या असेल तर मी करतो. मी तुम्हाला फक्त ह्या 5 पॉईंटवर पूर्ण देश कसा बदलेल हे मी आता फक्त तुम्हाला 5 मिनिटाच्या दाखवणार आहे. पूर्ण देश बदलणार आहे.
इथे कुठेही आपण वृत्तीवर बोललेलो नाही, याच्यात कुठेही वृत्तीचा संबंध आलेला नाही. या व्यवस्था बदलल्याने काय होणार आहे आपण दाखवतो. क्लिक. आपण हे 4 गोष्टी सांगितल्या. एकच टॅक्स लावायला हवा, मोठ्या नोटा काढून टाकायला हव्यात, कायदेशीर संरक्षण मोठ्या नोटांच्या मोठ्या व्यवहाराचं लिमिटमध्ये का ठेवलं पाहिजे, एक्झिस्टिंग कॅश डिपॉझिट इन बँक, एकदा जेवढ्या मोठ्या नोटा आहेत तुम्ही बँकेत आणून टाका. व्हॉलंटरी डिस्क्लोजर आतापर्यंत 4 वेळा आली आहे. शेवटच्या वेळेला तुम्हाला कुणीही विचारणार नाही ह्या नोटा तुम्ही कुठून आणल्यात. तुमच्या अकाउंटला फक्त क्रेडिट केल्या जातील. फिनिश. नाही तर उद्यापासून नोटा नाहीच आहे, ते कागदाचे कपचे तुमच्या ठेवून उपयोगाचेच नाही. पण ह्यानंतर मात्र सगळे ट्रान्झॅक्शन ट्रेसेबल होतील. आणि ज्या नोटा स्वीकारल्या जातील त्या फक्त जेन्युइन आहेत का एवढं मात्र चेक केलं जाईल. पहिला फिल्टर 28% फेक करन्सी पाकिस्तानच्या बाहेर आहे. रक्ताचं शुद्धीकरण होईल आणि याच्यानंतर मात्र प्रत्येक ट्रान्झॅक्शन ट्रेसेबल होईल. मग हे सगळं राजकारणाचे पैसे कुठे चालले, दाऊदचा पैसा कुठे फिरतोय, सगळ्याच गोष्टी कळायला लागतील. याचे परिणाम डायरेक्ट बघा काय होत आहेत. हाय डिनॉमिनेशन करन्सी इज रिमूव्ड अँड लिगल प्रोव्हिजन इज मेड. हाय व्हॅल्यू कॅश ट्रान्झॅक्शन नॉट प्रॅक्टिकल. 50च्या नोटा पोत्याने नेणं शक्य होणार नाही, कारण त्याला तसंही संरक्षण नाही आहे. नाईलाजानी काय, इलाजानी काय. क्लिक. इन्क्रीज इन बँकिंग ट्रान्झॅक्शन. फक्त बँकेचे ट्रान्झॅक्शन वाढतील. लोक म्हणतील की सोनं वाढेल हे वाढेल, असं होत नाही. सोन्याच्या काही पटीमध्ये नोटा जास्त आहेत. सोनं हा तर संबंधच संपल्याला. पर्यायच राहणार नाही. बँकेचे हे वाढते ट्रान्झॅक्शन आणि तिथे बँक ट्रान्झॅक्शन लागेल. टॅक्स रेव्हेन्यू इन्क्रीजेस बाय ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड. ॲडिक्वेट रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट. बँकाचं ट्रान्झॅक्शन वाढतील, तिथे टॅक्स लागेल, त्याच्यामुळे सरकारला कर मात्र पूर्ण फिस्कल डेफिसिट संपूर्णच जाईल. आता हे किती येईल मी तुम्हाला फक्त एक फिगर सांगतो म्हणजे सोपं पडेल. आरटीजीएस तुम्हाला माहिती आहे? कुणाला माहिती आहे आरटीजीएस काय असतं? बँकेमधला व्यवहार. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ऑनलाईन जे होतं, इथे मी करता 1 लाखाच्या 2 लाखाचा आता लिमिट आहे. 2 लाखाच्या पुढचे व्यवहार आरटीजीएसने करताय. आज आपल्या देशामध्ये रोज सरासरी जे आरटीजीएसचे ट्रान्झॅक्शन आहेत ऑनलाईन 1,70,000 कोटी रुपयाचे होतात. ऍक्च्युली ते 2.25 लाख कोटीचे होतात. टोटलच याच्यावर मी तुम्हाला कन्झर्वेटिव्ह फिगर सांगतोय. 1,70,000 कोटी रुपये. आपण आपल्या सगळ्यांच्या कॅल्क्युलेशनसाठी ते 1.5 लाख कोटीचे समजूया. 1.5 लाख कोटी रुपयाच्या रोजच्या ट्रान्झॅक्शनवर 2% जर टॅक्स लागला, 3,000 कोटी रुपये रोजचं टॅक्स कलेक्शन आरटीजीएस मधनं होईल. गुणिले 300 बँकाचे दिवस, 65 दिवस बँकाच्या सुट्ट्या, 9 लाख कोटी रुपये. आता सगळं मिळून केंद्र आणि राज्य सरकार सगळ्यांचं मिळून जो टॅक्स कलेक्शन आहे ते 11.5 लाख कोटी रुपये. 9 लाख फक्त मी आरटीजीएसचे म्हणतोय. नोटा कॉम्प्रेस केल्यामुळे बँकेचे व्यवहार वाढणार आहेत. रोजच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 1% कमी याच्यामध्ये आपल्याला सगळ्याचं टॅक्स कलेक्शन होतं. पण आता आपले कॅश ट्रान्झॅक्शन 4 पटीने जास्त आहेत बँकेच्या ट्रान्झॅक्शन पेक्षा. टॅक्स कलेक्शन इज सिम्प्लिफाईड, फास्ट. ऑपॉर्च्युनिटी फॉर करप्शन एलिमिनेटेड, ब्लॅक मनी एलिमिनेटेड. टॅक्सच भरायचा नाहीये. तुमच्या अकाउंट आलेला पैसा टॅक्स भरूनच आलेला आहे. त्याच्यामुळे काय प्रश्नच नाहीये. काळा पैसा तयार होण्याचा संबंधच नाही आहे. दुसरी गोष्ट, फेक करन्सी एलिमिनेटेड. 39 रुपये देऊन 50ची नोट बनवणं परवडणारच नाही पाकिस्तानला, कारण 11 रुपये डिस्ट्रीब्युशन मध्ये जातील. हा कसला व्यवहार आहे? 50 रुपये टाकून 50 रुपये कमवायचे. वो तो कुछ जमेगाही नाही. याचं पुढचं जे होईल, अँटी सोशल अँटी नॅशनल एलिमेंट्स इफेक्टिव्हली चेक. जे समाजाला आणि देशाला विघातक आहे त्याच्यावर आपल्याला चेक ठेवता येईल फास्ट. पार्ट ऑफ बँक ट्रान्झॅक्शन गोज टू बँक अँड बँकिंग ट्रान्झॅक्शन इन्क्रीजेस. याचं दोन्हीचा मिळून जो होईल, नेट बँकिंग रेव्हेन्यू इन्क्रीजेस. मोठ्या नोटा असल्यामुळे बँकेकडे जातील, बँकेचे ट्रान्झॅक्शन वाढतील आणि बँकेला कमिशन मिळत असल्यामुळे बँकेचं उत्पन्न वाढेल. क्लिक. ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह इंटरेस्ट रेट. जगाच्या स्तरावर आपले व्याजाचे दर येतील. 3%, 5%. आता आपण फ्लॅट घेतो 15% जेव्हा आपण देतो तर पूर्ण तारुण्य दिलेलं असतं. वयाच्या 25व्या वर्षी फ्लॅट घेतो, रिपेमेंट करायला त्याचे 20 वर्ष जातात. 45व्या वर्षी फ्लॅट बंद मुक्त होतं तेव्हा आपल्याला काहीच राहिलेलं असतं. पूर्ण तारुण्य गेलेलं असतं. डबल किंमत दिलेली असते.
आपल्या सामाजिक जाणीवा, देशासाठीच कॉन्ट्रीब्युशन सगळं संपलेलं असतं. फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा नावाच्या एका गोष्टीत आपलं सगळं तारुण्य संपलेलं असतं. ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह इंटरेस्ट रेट, चीप अँड इझी कॅपिटल, पर्चेसिंग पॉवर ऑफ अ सोसायटी ॲज अ होल इन्क्रीज्ड, मार्केट डिमांड बूस्टेड, इंडस्ट्री ट्रेड सप्लाय स्टिम्युलेटेड. क्रयशक्ती वाढेल की मागणी वाढेल, मागणी वाढली की इंडस्ट्री, मार्केटमध्ये मागणी वाढली की इंडस्ट्रीमध्ये, सेवा क्षेत्रामध्ये मोठी एक चैतन्य येईल, रोजगार निर्माण होतील मोठ्या प्रमाणात. फास्ट कमोडिटीज अँड सर्व्हिसेस आर फ्रीड फ्रॉम टॅक्स इन्फ्लुअन्स आणि बिकॉज ऑफ चीप अँड इझी कॅपिटल प्राइसेस विल ड्रॉप. सगळ्यावरचे टॅक्स काढून टाकले तर आता कमीत कमी सगळ्या वस्तू सरासरी 35% खाली उतरतील किमती. मूळ भांडवलाची किंमत कमी झाल्यामुळे, प्रोडक्शन कॉस्ट कमी झाल्यामुळे अजून किमती उतरतील. एक फक्त जाताना एक गोष्ट कोट करतो आणि पुढे जातो, म्हणजे किती टॅक्सचं प्रेशर असते हे पण लक्षात येईल. मी औरंगाबादचा आहे. माझ्या गावामध्ये बजाजच्या मोटरसायकल बनतात. आता उत्तराखंडमध्ये नवे एसीझेड आलेले आहेत. बजाजने नवा कारखाना तिथे टाकला आहे उत्तराखंडमध्ये, उत्तराखंड. औरंगाबादमधनं रोज 150 कंटेनर स्पेअर पार्ट उत्तराखंडला जातात. तिथे मोटरसायकल फक्त सीकेडी असेंबल होते, इनव्हॉइस तिथे बनतो उत्तरांचल. औरंगाबादपेक्षा त्या मोटरसायकलची किंमत 4,500 रुपयांनी कमी होते. 1450 किलोमीटरचं त्याच्यावर ट्रान्सपोर्ट टाकल्यानंतर 4,500 किंमत कमी होते. एवढं टॅक्सेशन औरंगाबादमध्ये. एसीझेड असल्यामुळे तिथे एक्साइज ड्युटी, व्हॅट, कुठलेच टॅक्स नाही. बजाजची मोटरसायकल बनते भारतामध्ये 21,000 रुपयाला, ती विकली जाते 42,000 रुपयाला, कारण ते मॅन्डेटरी कॉन्ट्रीब्युशन टॅक्स आहे. चायनाची मोटरसायकल भारतात 25,000 रुपयाला आल्यानंतर आम्हाला भीती वाटते की आम्ही कसे टिकणार यांच्याशी. पण आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट विथ प्रॉफिट 21,000 रुपये. सगळ्याच उद्योगाचं असतं. आणि तुम्हाला सांगताना दुर्दैव मला हे पण वाटतं, मी औरंगाबादच आहे, यावर्षी आमच्या गावामध्ये 40% पतंग आणि मांजा चायनातनं आलाय. कल्पना करा, छोटे उद्योजक काय रेटनी बाहेर पडणार आहेत, काय रेटनी मारणार आहे. गणेशाच्या मूर्ती सगळं काही आता इम्पोर्टेड आहे. हे छोटे छोटे दिव्याच्या माळ्या विमाळ्या तर सगळ्या चायनीजच आहेत. संपतोय. आपण लोक बनवतोय स्वस्तात, आपण लोक इफिशियंटली काम करतो, पण विकू शकत नाहीये स्वस्त. अत्यंत घातक धोरण आहे. क्लिक प्राइसेस ड्रॉप, पर्चेसिंग पॉवर ऑफ अ सोसायटी ॲज अ होल इन्क्रीजेस, डिमांड बूस्टेड, फोकस शिफ्टेड टू इनोव्हेशन फ्रॉम टॅक्स मॅनिप्युलेशन. आज आमचं सगळं जे काय चालतं तर टॅक्समध्ये कसं काय मॅनिप्युलेट करता येईल, कारण ते 30-40% खरा शेअर तिकडेच आहे. आमचं प्रॉफिट 15-20% असतं. कुठे शेंड्या लावता येतील, सरकारला काय करता येईल, आम्ही नवे प्रॉडक्टमध्ये क्वालिटीमध्ये काय करण्यापेक्षा एसीझेडमध्ये आपण शिफ्ट करूया का, त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला पैसे घालूया का, व्हॅटला नव्या नावाने काही तर रजिस्ट्रेशन करूया का, काहीच्या काही करत राहतो. व्हॅटमध्ये काही दिवसापर्यंत असं होतं, स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते 5,000च्या आतमध्ये असेल तर त्याच्यावर वेगळा टॅक्स होतो, आणि 5,000पेक्षा जास्त असेल तर वेगळा टॅक्स होतो. कुठला शहाणा तो आता करणार आहे डिफाईन. गोड तेल किंवा आटा तुम्ही बेकरीसाठी वापरत असाल तर वेगळा, हॉटेलसाठी जर असेल तर त्याच्यावर टॅक्स वेगळा. हे फक्त कुरडे भ्रष्टाचारासाठी. जितके त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन तितके करप्शन जास्त. क्लिक क्लिक. ब्लॅक मनी इज कन्व्हर्टेड इन टू व्हाईट. एकदा आपण मोठ्या नोटाच बंद करणार आहेत, एकदाच तुम्ही अकाउंटला टाकू शकाल, व्हॉलंटरी डिस्क्लोजर एकदा मिळेल, तुम्हाला कुठल्याही पैशाचं जस्टिफिकेशन द्यायला लागणार नाही. फक्त जेन्युइन नोटा शिकायला लागली, देशातला पूर्ण काळा पैसा एकदा पूर्ण पाठ राहतो. सगळं रक्त शरीरात फिरायला लागेल, ट्रेसेबल. पास पास पास. हे जे 3 मूळ परिणाम आपल्याला मिळणार आहेत, अँटी सोशल, अँटी नॅशनल एलिमेंट्स इफेक्टिव्हली चेक्ड, इंडस्ट्री ट्रेड सप्लाय स्टिम्युलेटेड अँड अडिक्वेट रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट, याचे साईड इफेक्ट बघा कसे होत आहेत. सोशल सिक्युरिटी रिस्टोर्ड. टेररिस्ट आणि करप्शन हे दोन्ही बाजूनी जर स्लो डाऊन झालं तर देशामध्ये एक सामाजिक सुरक्षता वाढायला लागते. अँटी टेररिस्ट आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करू. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला आणखी बळ येईल, आपल्याला टूल आलेला असेल. सोशल सिक्युरिटी रिस्टोर्ड, गव्हर्नमेंट डेट चेक, फिस्कल डेफिसिट रिकवर्ड,
सरकारचं उत्पन्न वाढल्यामुळे सरकारवरचं कर्ज संपेल, ती टाकी गच्च भरेल, आहे त्या नळाला तर पाणी गेलेच, आणखी जास्त नळाला कनेक्शन देता येतील, या सगळ्याचा इफेक्ट होईल. एम्पॉवर्ड गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट वीक आहे, काहीच करू शकत नाही. एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन सरकारकडे रिसोर्सेसच नाही. इतके रिसोर्स येतील की सरकार सगळं काही करू शकेल. एम्पॉवर्ड गव्हर्नमेंट. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी वाढतील. इंडस्ट्री ट्रेड सप्लाय डिमांड वाढल्यामुळं मार्केटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेवा क्षेत्रामध्ये रोजगार जास्त निर्माण होते. ते नेक्सलाइट बेल्टमध्ये मुलं जे तरुण बंदुका घेऊन बाहेर पडले, त्यांना जर 8 तासामध्ये सुंदर जगायला मिळायला लागलं तर कशाला तिथे जातील मारायला? त्यातनं सोशल सिक्युरिटी रिस्टोर होईल. अप्रोप्रिएट सबसिडीज, ग्लोबली कॉम्पिटंट अॅग्रो सेगमेंट, सोशल सिक्युरिटी रिस्टोर्ड. सरकार जे सामाजिक गरजा आहे, सामाजिक शिक्षणासाठी, सामाजिक आरोग्यासाठी सरकार बऱ्यापैकी खर्च करू शकतो. गरीब लोकांना सरकार डायरेक्ट मदत करू शकेल. शेतकऱ्यांना युरोपच्या आणि अमेरिकेच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण सबसिडी देऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. आज युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ब्ल्यू बॉक्स आणि ग्रीन बॉक्स सबसिडीच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना 1200% सबसिडी मिळते. आपल्याकडे निगेटिव्ह सबसिडी आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपला माल जात नाही म्हणून आपले शेतकरी आत्महत्या करतात. लागत खर्च जास्त आहे विक्रीपेक्षा, मार्केटला ते होत नाही. कर्जबाजारी होतात, सावकाराकडनं कर्ज घेतात, फाशी घेतात. क्लिक. बजेटरी प्रोव्हिजन फॉर पॉलिटिकल सिस्टम. ती टाकी भरल्यानंतर पहिल्यांदा करायला पाहिजे की निवडणुकासाठी पांढरा पैसा द्यायला पाहिजे. आता इलेक्शन कमिशन सुद्धा ते म्हणायला लागले. फक्त यासाठी मात्र ते पूर्ण उत्तर होणार नाहीये. दुसरी गोष्ट व्हायला पाहिजे, ब्लॅक मनी गेले. काळा पैसा संपला पाहिजे आणि पांढरा पैसा राजकारणाला मिळाला पाहिजे. आपल्यातलं कोणीतरी इलेक्शनला उभे राहू शकेल. आता अशक्य आहे. एकही पांढरा पैशाचा माणूस इलेक्शनला उभे राहू शकत नाही. हे जेव्हा दोन घडेल, क्लिन्स्ड पॉलिटिकल सिस्टम, पहिल्यांदा याच्यातलं राजकारण स्वच्छ. आता हे दोन जे आहे, क्लिन्स्ड पॉलिटिकल सिस्टम आणि एम्पॉवर्ड गव्हर्नमेंट, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. आपण पुअर गव्हर्नन्स जो कॉज पाहिला होता, याचं रिझोल्युशन इथं होत आहे इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. प्रभावी व्यवस्थापन, प्रभावी शासन. आणि प्रभावी शासन फक्त आपल्याला पूर्ण सामाजिक सुरक्षितता देऊ शकतं. जसं युरोपचं आहे, अमेरिकेचं, तिथल्या देशांना ते देऊ शकतं. एकीकडे राजकारणाची स्वच्छता झालेली आहे, काळा पैसा संपतो आहे, सरकारकडे पैसा भरपूर येतोय, उद्योगांच्या मध्ये चालना मिळालेली आहे, रोजगार वाढतायत. हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर एम्पॉवर्ड इंडिया. आम्हाला इंडिया सुपर पॉवर कधीच नको आहे. फक्त सशक्त भारत पाहिजे. आम्हाला दुसऱ्यावर काहीतरी करणारा किंवा दुसऱ्यावर इम्पोज करणारा भारत नको आहे. सशक्त भारत, एम्पॉवर्ड इंडिया. वी हॅव सीन अ ड्रीम ऑफ प्रिन्सिपल, प्रॉस्परस अँड पीसफुल इंडिया, अँड वी आर गोइंग टू फुलफिल द ड्रीम. धन्यवाद. धन्यवाद. आता एक 10 मिनिटाचं मध्यंतर आहे. बाहेर चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मध्यंतरानंतर ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत अनिल गोकुल सरांना, ते प्रश्न विचारू शकतात. थँक्यू. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू होत आहे. ज्या कोणा व्यक्तीला प्रश्न विचारायचे त्यांनी हात वर करावा, स्वतःचं नाव सांगावं, कारण आपण इथे चित्रण करतो आहोत, आपला व्यवसाय सांगावा आणि थोडक्यात प्रश्न विचारावा.
कोणाला प्रश्न पडलाय? आपण जे सजेशन्स केले आहेत त्यातल्या बऱ्याचशा प्रॅक्टिकल आहेत, पण माझे त्या संदर्भात काही ऑब्झर्वेशन्स आहेत, फक्त मी सांगणार आहे की आपण म्हणालात की बँकिंग इंडस्ट्रीचे NPS फार जास्त आहेत आणि आणखी वाढतील. तर मी लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स सांगतो की इंडियन बँकिंगचे NPA लेवल सध्या 2% आतमध्ये आणि तीच चायनीज बँकांची 20% वर आहे. आणि ह्याच्यामुळे ह्या फिगर्स कितपत इंडियन बँकिंग बद्दल मी सांगू शकतो की इंडिया स्ट्रिक्टली हे जे बॅसेल नॉर्म्स आहेत हे पाळतं आणि त्यामुळे ह्या फिगर्स स्ट्रिक्टली पाळल्या जातात. आणि जी बँक ह्याच्यात तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या 5-7 वर्षात किती कोऑपरेटिव्ह बँका हे झाल्या, कारण जेव्हा त्यांच्या फिगर्स वर गेल्या तर ती बँक रिझर्व्ह बँकेने वाईट. दुसरी या ज्या टॅक्सच्या सजेशन्स आहेत, आता सध्याच्या लेवलमध्ये 50 रुपयाची ही मॅक्झिमम नोट असावी ही कितपत वर्केबल आहे याचा विचार करायचा. कारण सध्याच्या ज्या पर्चेसिंग पॉवर आहे त्याच्यामध्ये 50 रुपये तुम्ही जर आज मला वाटतं भाजी सुद्धा कोणी घेऊन घ्यायला गेला तर 50 रुपये देऊ शकतो. म्हणजे these are प्रॅक्टिकल प्रेझेंट डे सिच्युएशन्स आहेत त्या म्हणून सांगतो. आणि तिसरं तुम्ही आणखी जास्त बोलणार नाही, तिसरं फक्त एकच सांगतो की सध्या युरोप आणि अमेरिकेत जो क्रायसिस झालाय त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट डेट हे काही देशांमध्ये 150 ते 200% ऑफ देअर GDP आहे. आपण जे कंपॅरिझन करतो म्हणून तेव्हा सांगतो की इव्हन टुडे ते हिंदुस्थानात 70% इव्हन विथ दी इन्क्रीज हे जास्त आहे. जे पूर्वीच्या नॉर्म प्रमाणे ते 40% वर नसावा असा एक नॉर्म होता, पण तरी आपला आज 70% आहे. अमेरिकेचं 100% आहे, ग्रीसचं 200% वर आहे, जपानचं सुद्धा 200% या फिगर्स आहेत. काही हा ग्लोबल आणि आपण जगामध्ये आहोत तेव्हा ग्लोबल याचे इफेक्ट काही आपल्यावर आपण टाळू शकत नाही. काही झालेले आहेत. अर्थात याच्यात सुधारणा खूप होऊ शकते जर वेळ असेल आणि ते डिटर्मिनेशन असेल तर खूप होऊ शकते. एवढंच माझं वाटतं. हे ऑब्झर्वेशन असल्यामुळे करायचा प्रश्नच नाही. प्रश्न नसल्यामुळे उत्तर असायचे काही हे नाहीच आहे. तर दुसरे ऑब्झर्वेशन हे उत्तर नाहीये, कारण हे मुळातच प्रश्न नाहीये. सरांनी सांगितलं फक्त पहिले 2 आणि 3 मी तिन्ही सिक्वेन्सने त्याने सांगणार आहे. सरांचं म्हणणं असं आहे की जगामध्ये जे सगळ्या गोष्टी, भारतामध्ये जे 2% NPAच्या आपल्याकडे बँका आहेत, दुर्दैवाने त्याच्यामध्ये फक्त बँका ज्या रिझर्व्ह बँकेच्या याच्यामध्ये येतात त्याच्यात आपल्याकडे पतपेढ्या, मायक्रो फायनान्स पूर्ण पतपेढ्या झोपलेल्या आहेत. 80-90% हे कुणाला कळतं? आम्हाला कळतं, छोट्या उद्योजकांना कळतं. आपल्या देशातला मेन फायनान्स जो होतो ना तो मायक्रो मध्ये होतो. बचत गटामधला गोंधळ कुणालाच माहिती नाही आता किती चांगला. रिझर्व्ह बँका ज्या काही वाइंड अप करायला लागलेल्या आहेत बँका, SBI काय लेवलनी गेली, इथे ICICI बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट पाठीमागे. इकॉनॉमिक टाईप्सच्या फिगर्स ज्या येतात त्या रिझर्व्ह बँकेच्या याच्यावर, पण जिथे सरकारचे कंट्रोल आहे, तिथे कॉर्पोरेटिव्ह डिपार्टमेंटचे त्यांची परिस्थिती किती भयानक आहे. 100 कोटीचं कॅपिटल आहे, कर्जच दिलं नाही. अमेरिकेचं आणि भारताचं जे दुर्दैव होतं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली उलटा फरक होतो. आपल्याकडे दुर्दैवाने सगळ्याच गोष्टीला पाठ थोपटून घ्यायची आपण हे केले आहे की आमचे गव्हर्नर किती चांगले होते. आणि अमेरिकेचे लोक जेव्हा सांगतात की आमची परिस्थिती तुमच्यासाठी आली नाही, आम्ही जास्त खाल्याने मेलो, तुम्ही तसं हुस दिलं नाही, तुम्ही उपाशीच लोकांना मारून टाकलाय. मी एक नवा व्ह्यू मांडतोय. अमेरिकेचे लोक आज हे सांगतायत की तुम्ही लोक खूप शहाणी आहात, की तुम्ही जास्त खाण्याने लोकांना मरूच दिलं नाही, तुम्ही इतके शहाणे आहात की तुम्ही लोकांना उपाशीच मारून टाकले आधीच. 5-5 हजार शेतकरी आत्महत्या करतात, क्रेडिट मिळालं नाही म्हणून करतायत. अमेरिकेतला प्रॉब्लेम हा ओव्हर क्रेडिटचा आहे, भारताचा प्रॉब्लेम ओव्हर प्रिंटिंगचा आहे.
अमेरिकेचं जे चालतं आहे, जपानचं आता जे सांगितलं की जीडीपीच्या 227% जपानच्या गव्हर्नमेंटवर खर्च आहे. तिथल्या सिस्टीम्स काय झाल्या, त्याने तिथली बेसिकली फॅमिली स्ट्रक्चर संपल्यामुळे सोशल सिक्युरिटीवर खर्च वाढला आहे. भारतातलं हे कौतुक सरकारचं नाही, हे फॅमिली स्ट्रक्चरचं आहे. आज आम्ही अजूनही आमच्या पोरांवर हे जबाबदार आहोत, आमच्या कुटुंबावर जबाबदार आहे. आपण बाहेरला शेवटी म्हातारपणी आपण सरकारकडनं अपेक्षा करत नाही. भारतासारख्या देशाने केलं तर भारत दिवाळखोरीत आहे. हे इंटरप्रिटेशन बदलतात. गेन कमी करणं थोडं. याची सगळ्याची जी आहे ही भारताच्या कुटुंब व्यवस्थेचं क्रेडिट आहे. आता प्रश्न आहे की रेड्डी काय केलं किंवा हिंदी काय केलं, हे प्रत्येकाच्या गोष्टीचं हे वेगवेगळं होतं. पण एक उद्योजक म्हणून मी तुम्हाला सांगतोय, छोटे छोटे क्रेडिट मिळणं किती अवघड होतं. आज अमेरिकेमध्ये एवढे शोध लागतात, जपानमध्ये शोध लागतात, तेव्हा त्यांना क्रेडिट ऍक्सेसेबल असतं, त्यांच्यासाठी काय नाही मिळत. हजारो इथले क्रिएटिव्ह सृजनशील लोक आहेत ना, ते सोडून का जात आहेत तिथं कुणीतरी विचार नको करायला. आपल्याला कंप्लेंट करायची नाही आहे. आपण कुठलंही फक्त हे हत्ती आणि 6 आंधळ्यासारखा हा प्रश्न आहे. आपण जेव्हा एखादा व्ह्यू काढतो तेव्हा एक वेगळा प्रश्न आपण व्ह्यू पण येणार. पण दुर्दैवाने हे घडलेलं आहे की अमेरिका, युरोप ओव्हर क्रेडिटने ज्याचं वाटोळ झालेलं आहे, आपण अंडर क्रेडिटने गेलो आहे. ओबेसिटी, जास्तीचं वजन आणि कमी वजन, दोन्ही रोग आहेत आपण लक्षातच घेतलं पाहिजे. आपण ओव्हरवेटनी भरूच नाही दिला. अरे आपण त्याला त्याच्या आधीच मारलेलं उपाशीच. 50 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या खाली आज जर ते राहत असतील, कुणाला क्रेडिट द्यायचंय? कुणाला द्यायचंय? आणि सगळ्यात मोठं मला एक मोठं आता कोट करायचं आहे. अर्थात आपल्याला कळतं सगळ्या सामान्य माणसासाठी सुद्धा, कारण हे निर्णय एका सामान्य माणसाचे. आणि कुणीही अर्थतज्ञ नाही आहे. एक साधं टेक्निकल चूक आपल्या देशात इतकी दिवस ओपन नाही झाली. सोर्स, रिसोर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर. पैसा हा रिसोर्स आहे, तो सोर्स नाही. निसर्गाची निर्मिती जी असते त्याला सोर्स म्हणतात, स्त्रोत. त्याच्यापासून साधन तयार होतं, त्याच्यापासून संसाधन तयार होत असतं. रिसोर्स होण्यासाठी आधी सोर्सला कनेक्टिव्हिटी लागते. समजा एखादी टेकडी आहे, निसर्गाचा स्त्रोत आहे, त्याच्यावर पशु पक्षी सगळे त्याच्यावर राबतात, त्याच्यावर जपतात. पण त्यातली जेव्हा खडी बघितली जाते, खडी बुरुक, तेव्हा ते साधन होतं. आणि ते रस्त्यासाठी वापरलं जातं तेव्हा ते संसाधन होते, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. रिसोर्स हा सोर्सला जोडलेला असतो, म्हणून तो स्टेबल असतो. आपल्या देशातल्या सगळ्याच लोकांनी त्याला राजकारणाला कुठलाही दोष देत नाही, कारण ते इकॉनॉमिस्ट किंवा एक्सपर्ट नाही आहे. रिसोर्स सोर्सला कनेक्ट नाहीये, ना सोन्याशी कनेक्ट आहे, ना तो मॉर्गेजशी कनेक्ट आहे. कारण जेव्हा बँकेचं क्रेडिट मिळतं तेव्हा मॉर्गेज ठेवायला लागतं आपल्याला. म्हणजे ते बेसिक काहीतरी कारण असतं त्याच्या पाठीमागे, तेवढंच क्रेडिट तयार केलं जातं. तुम्ही कल्पना करा, ही फक्त व्हर्च्युअल नोट जी आली ना, त्याला निसर्गाचं काही अस्तित्वच नाही आहे. कम्प्युटर गेम मधली एखादी कार असते ना, ती जर रस्त्यावर आली आपल्या भारताच्या, रस्त्यावर आली, त्याच्याप्रमाणे जर सिग्नल बदलले, त्याच्याप्रमाणे ट्रॅफिकचे नियम बदलले, तर काय गोंधळ होईल तो आपल्या देशात सुरू आहे, जगातच सुरू झाला. आपल्या ह्या देशाच्या दारिद्र्याची, इतक्या वर्षाच्या टिकाऊ दारिद्र्याची जबाबदारी कोणी घ्यायची? अजूनही आपण पाठी झोपून घ्यायच्या सरकारच्या. आणि ती अमेरिका फेल गेली आणि आम्ही नाही गेलो म्हणून 50 कोटी लोक दारिद्र्याच्या खाली, ती जबाबदारी अमेरिका जर आज नसली फेल गेली तर जास्त खाण्याने पोट दुखते म्हणून आपण कमी खाणाऱ्या पोट दुखण्याच्या कमी खाण्याने मेलो आहे. आपला अनालिसिस इंडिपेंडंट आला आहे. आपल्याला युरोप आणि अमेरिकेची लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा माझा उपाशी होऊन का मरतोय, तो का लबाड होतोय, तो का सावकाराकडे चाललाय, तो का फाशी घेतोय, मांडणी करायला लागेल. ही मांडणी होणार, ही जगण्याची लढाई आहे. आता कम्पॅरिझनच्या ह्याच्यावर आपण जेव्हा बघायला लागतो, आता अमेरिकेने कमी खाणं आणि भारतीय लोकांनी खाणं वाढवणं, ते दोघांचे पोट दुखणं सामन्यासाठी गरज आहे. पण त्यांनी जर सांगितलं की नाही खाल्लं की पोट दुखतंय, मित्रा आमचं खाल्ल्यानंतरच पोट दुखायचं थांबणार आहे, कारण आमचं कमी खाण्यात दुखत आहे. व्ह्यूज असला वेगवेगळे व्ह्यू येणार, पण टेक्निकल ट्रूथ ह्यातलं हेच आहे
पैसा ही वस्तू नाही, पैसा हे माध्यम म्हणजे अमेरिकेत माध्यम आहे. आता राहिला शेवटचा प्रश्न की 50 रुपयाच्या वस्तूवर एकदम करणं प्रॅक्टिकल आहे का? 14 जुलै 1969, 14 जुलै 1969 अमेरिकेत तोपर्यंत $1,00,000 नोट होती अस्तित्वात. एका दिवशी ऑर्डिनन्स काढून $100 नोटा बंद केल्यात अमेरिकेत. निक्सन प्रशासन होतं आणि त्यांनी सांगितलं होतं कॅश ट्रान्झॅक्शन वाढत आहेत, ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन्स नाही आहेत आणि त्याच्यामुळे माफिया वाढल्या. ग्राहक माफिया तिकडची फार भयानक प्रश्न होतो. आपल्यासमोर प्रेसिडेंट्स आहे. आपल्याला जर उपचाराची जर भीती वाटायला लागली तर मग बराच नाही होणार. 50च्या नोटा 100च्या नोटा त्याला ठरवता येईल कशा पद्धतीने कमी करायचं हे सुद्धा ठरवता येईल. आपल्याला तेवढ्या एमजीचं औषध घ्यायचंय, म्हणजे आता किती त्याच्यात घ्यायचं, 1 एमजीनी घ्यायचं का 10 एमजी आपल्या पोटात गेलंच, मग 1 एमजीनी घ्यायचं का 2 एमजीनी ठरवून आपण. प्रॅक्टिकल म्हणजे काय असणार आहे? आज मोबाईल खेड्यापाड्यात पोहोचलेला आहे. एअरसेलच्या ऍडव्हर्टाईज सुरू झाल्या की मोबाईलला तुम्हाला पैसे देऊ शकतोय. आणि आज एवढं जे करप्शन चाललंय, एवढ्या मोठ्या लेवलवरचं जे काही गोंधळ व्हायला लागलेला आहे, 50च्या नोटामध्ये 50 कोटी लोक आमचे उभे राहू शकतात. आपल्याला आपलं उत्तर काढायला लागेल. या उत्तरात जर कुठे प्रॉब्लेम वाटला, हे 5च आपण प्रस्ताव दिले. ते इकॉनॉमिक्सच्या ह्याच्यात बसत नाहीत का, ते टॅक्सेशनच्या फिलॉसॉफीमध्ये बसत नाहीत का, त्याचे कॅनन ऑफ टॅक्सेशनच आहेत. ते इक्विटेबल पाहिजे, ते प्रोग्रेसिव्ह पाहिजे, हे सगळं काही त्याच्या टॅक्सेशनच्या बसतं की नाही. आजचा पैसा क्रेडिट आणि प्रिंटिंग दोन्हीतच तयार होतो. क्रेडिट मधल्या पैशाच्या पाठीमागे बॅकअप असतो, तारणाचा मॉर्गेज असतो, म्हणून ते इन्फ्लेशनरी होत नाही. प्रिंटिंगच्या पाठीमागे तारण नसतं, म्हणून ते एक्सेसिव्ह मनी, टू मच मनी चेजेस फ्यू गुड्स, म्हणून परपेच्युअल इन्फ्लेशन आहे. प्लीज. आपण विषय चांगला किंवा आता ऐकायला गेली होता. एक मिनिट होता. आपलं नाव आणि व्यवसाय सांगा आणि रेकॉर्डिंग होतंय तिथे आपलं सगळं नोंद व्हायला. चालेल. माझं नाव भार्गवकर, मी रिटायर्ड बँक चीफ मॅनेजर. आपल्या सर्वांनी आता एनपीए 2% बद्दल बोलले. माझा एक बराच अनुभव आहे. अनुभवाप्रमाणे मी रिटायर होऊन 4 वर्ष झाले, परंतु अजूनही बँकेच्या कामाशी संलग्न आहे. प्रामुख्याने ऑडिटची काम करतो. ऑडिटचं जे दिसतं तसं नसतं. प्रत्यक्ष मी बघतो, मला अधिक कॉन्फिडेन्शियल बोलता येणार नाही. आपला मुद्दा मला मान्य आहे. हे साहेब म्हणाले 2% वस्तुस्थिती तशी नाही. अतिशय भयानक परिस्थिती आहे. मी रोज बघतो, फक्त मला बोलता येणार नाही. सही केलेली आहे, बोलायचं नाही. अतिशय भयानक परिस्थिती आहे. नंबर 1. नंबर 2, आपण विषयाचं सादरीकरण फार छान केलं. आपला विचार फार चांगला आहे. आपला प्रामाणिकपणा, देशप्रेम आणि सध्या जो गोंधळ चाललेला आहे सामाजिक राजकीय, याच्यावर आपण चांगलं चिंतन केलं आणि आपले मुद्दे अतिशय चांगले आहेत. अतिशय मान्य करायला पाहिजे. फक्त आता हे आपल्या समाजाचा दर्जा काय, एवढी चिंता आहे. आणखी नंबर 3 सजेशन, कृपया योग्य रीतीने मला अर्थक्रांती म्हटल्यावर मला प्रथम प्रश्न पडला कशाबद्दल बोलणार आहात आपण. तर मला एक असं सूचना आहे, सजेशन आहे, थोडस लांब झालं तरी चालेल, पण आपल्या विषयाचं ना एक सेंटेन्स मध्ये, एका वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे कळायला हवंय असा काहीतरी विचार करा. थँक्यू. तुमचं सगळं स्वागत करण्यासारखं आहेच. फक्त आता शेवटच्या बद्दल एका वाक्यात मांडणी करायची आहे. 14 वर्ष तोच प्रयत्न चालला आहे. दुसरी गोष्ट की आमचं मी एकटा नाही आहे, पण मी वन ऑफ द व्हॉलेंटियर. राव सर बँकर ऑडिटर आहेत. ते 8 वर्ष जपानमध्ये बँक ऑफ इंडियाचे एजीमच होते आणि ते आता ऑडिटरच आहेत मुंबई आणि चेन्नईचे. यातलं पूर्ण म्हणजे आम्हाला हे सगळ्या गोष्टी अत्यंत कॅज्युअल वाटतात, कारण आम्हाला एक रोजच्या माहिती आहे. मी तर स्वतः व्यावसायिक आहे, मला तर 5 महिन्यापासून सगळंच माहिती आहे, कारण आम्ही जगतो.
आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन नवीन आहे. फक्त दुर्दैवाने काय होतं की पांढऱ्या इकॉनॉमीचं प्रिंटिंग जे येते इकॉनॉमिक्स टाईममध्ये आणि इंटरनेटवर ते फक्त आपल्या देशामधल्या 30% पांढऱ्या किंवा फॉर्मल इकॉनॉमीचं. इन्फॉर्मल इकॉनॉमी 70% याच्याबद्दल फक्त आम्ही सांगू शकतो. तुम्हाला फक्त एक साधी गोष्ट कोट करतो जाताना. लालू प्रसाद यादव जेव्हा रेल्वे मंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी रेल्वेला प्रॉफिटमध्ये दाखवलं, आणलं म्हणत नाही, दाखवलं. मनमोहन सिंग देशातले नाही जगातले मानलेले अर्थतज्ञ ज्यांच्या नावाच्या स्कॉलरशिप आहेत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, ते आपल्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर नंतर आता प्राईम मिनिस्टर झालेले. 10 वर्ष एवढं जास्त कुणालाच मिळालं नाहीये. शेतकऱ्यांपासून सगळ्यात वाईट हाल सगळीकडे सुरू आहेत. त्याचं काय कारण असेल? त्याचं फार साधं कारण आहे. लालू प्रसाद यादव 70% इन्फॉर्मल इकॉनॉमीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांना त्याच्यातल्या 100 पैकी 70 मार्क मिळाले डिस्टिंक्शन आहेत. हे बाहेर शिकलेले, त्यांना 30% फक्त पांढराच पैसा माहिती, यांना 70 मार्क कळलेच नाहीत. हे नापास झालेले आहेत, हे डिस्टिंक्शन आहे. आम्ही या देशाच्या 70% इन्फॉर्मल इकॉनॉमीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. अनिल गोखे प्लीज. आपले इथले मित्र त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आपले एनपीएस फक्त 2% आहे आणि चायनाचे 20%. तर अनफॉर्च्युनेट नाही आहेत, पण त्याला तुम्ही सपोर्ट केला की ते काय बोलतायत ते तितकं खरं नाहीये. त्यापेक्षा चित्र अतिशय भयानक आहे. त्याबद्दल थोडीशी स्पष्टता देण्याकरता बोलतोय. 2% हा ज्याचा सुद्धा शब्द वापरला ते नेट एनपीएस 2%. ग्रॉस एनपीएस तुम्ही फक्त नॅशनल बँकांचेच फक्त काढले, 20 नॅशनल बँकांचे एनपीएस काढले, तेच 6.5 ते 7% घरात. शेड्यूल बँकांचे जे एनपीएस काढले ग्रॉस एनपीएस, याच्याकरता ग्रॉस आणि नेट मधला फरक असा असतो की ग्रॉस मधनं तुम्ही जेव्हा प्रोव्हिजन करता, प्रॉफिट मधला काढून पैसा बाजूला ठेवता आणि उरलेला जो पैसा उरलेले एनपीए राहतात त्याला नेट एनपीए म्हणतात. त्यांनी फक्त नेट एनपीए बद्दल माहिती दिली. ग्रॉस एनपीएचं जे आता प्रमाणे असं आहे की सर्व शेड्यूल कमर्शियल बँकांचे ग्रॉस एनपीए जे जवळजवळ 11 ते 12% आहे. आणि बँकिंग सिस्टीम ज्याला आपण म्हणून घेऊया, जिथलं लेंडिंग होतं, म्हणजे अगदी कोऑपरेटिव्ह सेक्टर पर्यंत आला तर काही बँकांमध्ये हे 40 ते 50%च्याही वर गेलेले आहे. अगदी लेटेस्ट बातमी तुम्ही या 4-5 आठवड्यात वाचली असेल की रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक फक्त लिक्विडेट करू नये हे डिसिजन दिलंय, पण सायमल्टेनियसली 6 डिस्ट्रिक्ट लेवलच्या बँका त्या लिक्विडेट करण्याची गरज आहे म्हणून त्यांनी सांगितलं. ही आता 7 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये 3 टायर म्हणतात, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि खालच्या लेवलला पीएससी, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. आज प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जिथे शेतकऱ्याला आणि नॉन शेतकऱ्याला सुद्धा कर्ज दिले जाते, त्यांची एनपीएची पोझिशन 70 ते 80%च्याही वर गेलेली आहे. मध्यंतरी आता तुम्ही ऍज अ बँकर तुम्हाला हे माहितीच असेल, काही कमर्शियल बँकांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी, पीएससी ज्याला म्हणतात, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी, यांना फायनान्स करून त्यांच्या मार्फत पीएससीच्या थ्रू ग्रॉस लेवलला फायनान्सिंग करायचं आणि त्याला जो काय पैसा लागेल तो कमर्शियल बँकांना द्यायचा. त्याला सीडिंग द पीएससी टू कमर्शियल बँक शब्दात ते वापरलं जातं. अशा बँका जेव्हा कमर्शियल बँकांनी घ्यायचा पीएससी जेव्हा कमर्शियल बँकांनी घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा ज्या पीएससी बद्दल प्रयत्न केला त्या जवळ 60% पीएससीला फायनान्स करू शकले नाही. ही आपली आज कोऑपरेटिव्ह सोसायटीची कोऑपरेटिव्ह फंक्शनिंगची. आणि ही कुठली गोष्ट सांगतोय मी फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतोय, जिथे कोऑपरेटिव्ह सेक्टर हा कम्पॅरेटिव्हली अतिशय चांगला समजला जातोय, जिथे फंक्शनिंग ऑफ कोऑपरेटिव्ह सेक्टर आंध्र आणि महाराष्ट्र ही 2 स्टेट अशी आहेत जिथे कोऑपरेटिव्ह सेक्टर अतिशय चांगला काम करतोय, असं सरकार सुद्धा मागतं, असं रिझर्व्ह बँक सुद्धा मांडतंय. तर अशा स्टेटमध्ये ही परिस्थिती आहे. तर बाहेर आणखी काय असेल? युपी, बिहार आणि ओरिसा सारख्या स्टेट्समध्ये आज काय परिस्थिती आहे ती कल्पना केलेली फक्त अनफॉर्च्युनेटली आता निघून गेली पण इतर माणसांना माहिती असावं म्हणून फक्त मी बोलतो. दुसरा मुद्दा त्यांचा 50 रुपयाच्या नोटांबद्दल त्याला अनेकांनी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. तिसरा जो मुद्दा होता की अमेरिकेमध्ये हे होत आहे, आपल्यामध्ये असं होत आहे, तिथल्या बँका इतक्या खराब झाल्या, त्याला सुद्धा बरंच उत्तर दिलेलं आहे. एकच फक्त मी ऍडिशनल करू इच्छितो की अर्थक्रांतीने जे काय सोल्युशन सांगितलं आहे ही आत्ताच्या परिस्थितीवरची एक दुरुस्ती आहे.
आज आपल्याला जो काय रोग झालाय, आज आपली जी काय वाईट परिस्थिती आहे ती सुधारण्याकरता हे अर्थक्रांतीचं प्रपोजल पण ठेवण्यात आलेलं आहे. एक वेळ अशी येईल की अर्थक्रांतीच्या या उपायानंतर जर आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती एका व्यवस्थित स्टेजवरती आली, सुधारली, त्यानंतर समजा एक उदाहरण म्हणून फक्त बोलतो, त्यांचे शब्द वापरायचे म्हणून की आपण अमेरिके जे चाललंय किंवा युरोप या ग्रीस जे फेल होत आहे त्याच्या जवळपास जर गेलो तर ही अर्थक्रांतीची 5 कलमी जी करव्यवस्था जी आम्ही त्याच्यात फक्त म्हणतोय ही चालू ठेवायची की नाही याचा विचार आपण नक्की करू शकतोय. कारण ही दुरुस्ती आहे, हे परमनंट सोल्युशन नाहीये. हे एकदा वापरलं आणि आपण काय आपला जो रोग आहे तो बरा झाला, त्याच्या पुढे काय करायचं हे आपण नक्कीच सेपरेटली ठरवू शकतो. थँक्यू. आणखी फक्त एक सांगतो की एनपीए बद्दल सगळी चर्चा चालली आहे, टेक्निकल आहे थोडस. गंमत मुळामधला मुद्दा असा असतो, आपल्याच लोकांना कळतं की दाखवायचं का नाही ना हे तिथं सगळं घोडं पेंट करते. हे साहेब जे म्हटले की 30% आणि 70% ते हाय लेवलला शेवटी आता 31 मार्च परवाच झाली. आता हे अकाउंट एक अमाऊंट सांगत नाही, ते दाखवायचं का नाही ट्रिक तिथंच असतो. त्यामुळे 2%, 20% सगळं खोटं आहे. आणखी एक स्टेटमेंट हे सगळं सुपरफिशियल. बासले कमिटीचे नॉर्म्स भारतामध्ये फक्त व्यवस्थित वापरले जातात. आता हे तुम्हाला जे ज्यांनी ग्रासरूट लेवलला काम केलंय त्याला समजतं. बासले 2 चे नॉर्म्स हे खरोखर भारतात सगळ्या बँका ऑब्झर्व करतात का नाही, त्यांनी काम केलं त्यांनाही माहितीये. वरवर दाखवायला पब्लिसिटी म्हणून ठीक आहे, आम्ही बासले कमिटीची पूर्णता मान्य केलेली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. खरे करतात का ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती. माझं नाव श्रीकांत इनामदार. मी रिटायर्ड सर्व्हिसमॅन आहे. एका कंपनीमध्ये इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून होतो. स्वतः इंजिनियर आहे. आपलं भाषण खूप मला आवडलं. बरंचसं मला डे ड्रीमिंग वाटलं. पण नेहमी स्वप्न पाहावी आणि स्वप्नांचे गोल ठेवावे. आपण असे आपण गोल ठेवून ती स्वप्न पुरी करायचा प्रयत्न करायला पाहिजे हे निश्चित मला वाटतंय. आता माझे 1-2 प्रश्न आहेत की पॅरलल इकॉनॉमी आणि काळा पैसा हा सगळे जगभर आहे. कुठलाही देश त्याला नाही असं नाहीये. मग आपल्याकडे जेवढे जास्ती प्रॉब्लेम का आहे ह्या गोष्टींचे. दुसरा प्रश्न, इलेक्शनच्या खर्चाकरता जो सगळा करप्शन तिथून सुरू होतं, तर इलेक्शनच्या खर्चाकरता तुम्ही काही उपाय सुचवू शकाल का ते सांगते. 2च प्रश्न आहे. थँक्यू. पहिल्यांदा ऑब्झर्वेशनसाठीचं उत्तर, आणि इंजिनियर असल्यामुळे मी त्याच प्रोफेशनचं असं सोडणार नाही. हे ड्रीमिंग अशी त्या शब्दात सोडणारच नाही. प्रत्येक गोष्ट रियालिटी देण्यासाठी त्याला डिझाईन लागतं आणि डिझाईनच्या आधी ड्रीम लागतं. ड्रीम हे डिझाईनचं सीड असतं आणि डिझाईन हे रियालिटीचं सीड असतं. डिझाईनचा फंडामेंटल अर्थ असा असतो की त्याला कम्प्लीट रेफरन्सच्या फ्रेममध्ये टाकलेला असतं. एकही यातला जर रेफरन्स तुम्हाला वाटला की हा ड्रीम आहे तर 5 कोटीचं बक्षीस आहे. आपण नवं काही सांगितलं नाही, नोटा नव्या छापायला सांगितल्या नाहीत, कुठे आणायचे सांगितलं नाहीत, नवी बँकिंग सिस्टीम तयार करायला सांगितलं, काहीही सांगितलं नाही. जगात जे चाललं आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. ड्रीमला फंडामेंटल असतो की ड्रीमला रेफरन्स नसतो, कारण ते बेसिक डिझाईनचं सीन असतं. पण हे डिझाईन आहे म्हणून त्याच्यावर 5 कोटीचं बक्षीस आहे. एक जरी फ्लॉ सापडला तर 5 कोटीचं. हे अनिल बोखील नाही, रामदेव बाबांनी डिक्लेअर केलंय. हे पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं, तुमची ही जी होती की जगामध्ये पण काळा पैसा आहे आणि इथे पण काळा पैसा आहे. जगामध्ये काळा पैसा आहे, भारतात काळा पैसाच आहे. 70% काळा पैसा म्हणजे काळा पैसाच आहे. जगात काळा पैसा सुद्धा आहे. उत्तर मिळतंय का? पटतंय का? पटतंय का? विधायक सत्य ते उत्तर आहे आणि परिस्थिती आहे. आता तिसरा प्रश्न साधा आहे, पॉलिटिकल काय करायचं त्याचे याच्या वेबसाईटवर पूर्ण मांडणी आहे. फक्त त्याला आणखी 1 तास वेळ जाईल. पण अर्थक्रांती.org वर पूर्ण मांडणी पूर्ण. www.अर्थक्रांती.org. नमस्कार, माझं नाव नावलेकर. मी एका अमेरिकन कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होतो.
इंजिनिअरिंग माझा प्रोफेशन. आता हे दिसतंय सगळं म्हणजे मांडलेलं सगळं मॅथमॅटिक्स आहे आणि इक्वेशन मांडले सगळं उत्तरं बरोबर दिसतात. मुख्य प्रश्न असा आहे की आपल्याकडे महात्मा गांधी जे होऊन गेले असे मला वाटतं ही क्रांती करायला 100 महात्मा गांधी लागते. कारण हा जो चेंज घडवून आणायचा आहे तो कसा आज इनडायरेक्टली जी धडपड चालू आहे रामदेव बाबांची म्हणा किंवा या अण्णा हजारेंची, हे माझ्या कल्पनेत ती धडपड चांगल्या दिशेत म्हणजे चांगल्या हेतूची आहे, पण ती पुढे कशी जाणार हा प्रश्नच आहे. त्याच्यासाठी हे व्यासपीठ जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशनच्या साईडनी काही आपला विचार आहे का, आणि ते कोणी तिथे ऍब्सॉर्ब करायला म्हणजे जिथे ज्या व्यवस्थेबद्दल आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे 5-10% लोक हे मानणारी असायला पाहिजे की हे चांगलं व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. त्यांना अप्रोच कसं व्हायचं, त्यांना इफेक्टिव्ह कसं करायचं. जे 30% जे आता तुम्ही म्हणाले फेल झाले त्या फेल झाल्याला पास कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. पुन्हा इंजिनिअरिंगचा अप्रोच असल्यामुळे पुन्हा इंजिनिअरिंग मधलंच उत्तर. लॉ ऑफ नॅचरल डेव्हिएशन इंजिनिअरिंग मध्ये आपण सगळे तेच शिकतो. 96% प्रकृती आहे, 2% सिग्मा लूपच्या बाहेर जातात दोन्हीकडे. 2% विकृती आणि 2% संस्कृती असते, 96% प्रकृती असते. संस्कृतीचा अर्थ असा असतो की मला 2 भाकरीची भूक आहे, माझ्या ताटात एकच भाकरी आहे, समोरचं उपाशी दिसतं मी त्याला शेअर करतो. प्रकृतीचा अर्थ असा असतो की मी कमवून आणलंय, मला भूक लागली, मी कुणाला मागणार नाही, कुणाला देणार नाही. 96% प्रकृती. विकृती अशी असते की माझ्या ताटात 2 भाकरी आहेत, माझं जेवण झालेलं आहे, समोर लहान मुल दिसतंय, मला त्याच्या ताटातली कशी रिस्कून काढता येईल. 96% प्रकृती ज्याच्या बरोबर जाते त्याची फक्त संख्या वाढलेली दिसते. याच्या पाठीमागे पण डिझाईन असतं की हे सिस्टमिक करेक्शन आणि कॅरेक्टरल करेक्शन काय असतं. आज आम्ही एवढ्या सगळ्या देशामध्ये फिरतोय, आम्ही सगळ्या बऱ्या मोठ्या पॉलिटिशियनशी भेटतोय. मी तुम्हाला खरंच सांगतोय की कुठेही आम्हाला असं दिसत नाही की हा माणूस विकृत आहे, असं दिसत नाही. दुर्दैवाने आपण फक्त एक्सप्रेशन बघतो आहोत, त्यांच्यावरच्या बॅकग्राऊंड ते ज्याच्यातनं काम करतायत आपल्याला नाही लक्षात येणार नक्की. सगळी लोक तुम्ही कुठलंही नाव घ्या, अत्यंत लबाड नाव जे आहे आमचं 14 वर्षाचा हा प्रवास आहे. आम्ही कुणाच्या इंटेन्शनवर ह्याच्यासाठी डाऊटच घेत नाही, आम्ही फक्त एक्सप्रेशनला कसं करेक्ट करतो, कारण तो तिथून आपला प्रवास सुरू होतो. हे होईल की नाही होणार ह्याचं मी तुम्हाला एक सांगतो की पुन्हा इंजिनिअरिंग मध्ये काय, फिजिक्स मध्ये काय, पाणी 100 डिग्रीला उकळतच, गॅस बंद होऊ द्यायचा नाही. आम्ही फक्त 14च वर्ष दिले. आत्ताची अण्णाची जी मुवमेंट आली ती अशी एका दिवसात आलेली नाहीये. आत्ता हे न्यायालय ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेले तेवढ्या मंत्र्यांवर ताशेरे यायला लागले, 99 डिग्रीला अप्रोच होते त्याचे सिग्नल्स आहे. आपण फार पेसिमिस्टिक होऊन चालणार नाही. त्याचं कारण आहे इथे खूप तरुण मुलं बसलेले आहेत, त्यांचा लाईफचा स्टेक आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. भारताचं सरासरी आयुष्य तसं लाईफ एक्सपेक्टन्सी 68-70 वर्षाची आहे. आपले तेवढे उरले जेवढे त्यांचे झालेले आहेत. फार भलं घडणार आहे, फक्त भलंच घडणार आहे. न्यायालय ऍक्टिव्हेट झाले, मिलिटरीची लोक बोलायला लागलेली आहेत, सामान्य माणूस अण्णाच्या मधून उभे राहायला लागलेला आहे. टेम्परेचर पाण्याचं वाढतं आहे, 100 डिग्री निश्चित येणार आहे, गॅस बंद होणार नाही, त्याचे डिझाईन्स आहेत. फक्त आजचा विषय मांडणी आणि ह्याची पुढची कशी करायची ह्याच्या मांडणीमध्ये थोडासा जास्त वेळ लागतो. म्हणून आपण हा खरा विषय कसा माहिती का की तो 7 मिनिटापासून 20 तासापर्यंत वाढता येणार विषय, आणि तो पूर्ण एक पुरुषार्थ आहे, धर्म अर्थामध्ये पूर्ण पुरुषार्थ आहे. त्याच्यावर किती आपल्याला इंटरप्रिट करता येईल, पण अत्यंत योग्य पद्धतीने पुढे चाललेला आहे. कुठेही निराशेची आमच्या ह्याच्यामध्ये हे नाहीये, कारण अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल सगळीचकडे मिळायला लागलेले आहेत. भलं घडत आहे, फार मोठं ट्रान्सफॉर्मेशन आता आपण बघतोय आणि आपल्याला फार लवकर मोठं ट्रान्सफॉर्मेशन दिसणार आहे. फक्त एकच असतं की ते ट्रान्सफॉर्मेशन येताना आपले पेशन्स कमी होतात, आपल्याला वाटतं की अरे अभी नाही जमा, अजून एकच फक्त खरा टाकायचा राहिला, तो लागणे वाला. तुम्ही एक तुमच्या प्रश्न थोडासा फक्त थोडासा एक्सप्लेन करतो. तुम्ही एक असा प्रश्न विचारला की हे आहे चांगलं वगैरे, पण इम्प्लिमेंट कसं करायचं. इम्प्लिमेंट कसं करायचं याबद्दल न बोलता मी तेवढं सांगू इच्छितोय की ही वेबसाईट तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेलात तर हे जे आता प्रेझेंटेशन केलं हे आहे, हे डाउनलोडेबल आहे, फ्री डाउनलोडेबल आहे. इतर माहिती सुद्धा आहे.
त्याच्यामध्ये एक कॉलम असं आहे ही जर तुम्ही क्लिक केली तर इम्प्लिमेंटेशन कसं करायचं पूर्ण चार्ट दिलेला आहे. आमच्या मनातले जे विचार आहे ते कसं करता येईल या संदर्भातली पूर्ण माहिती स्ट्रॅटेजी हे जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला संपूर्ण अगदी दिसू शकेल. आम्ही आतापर्यंत काय केलं सुद्धा आहे आणि हे कसं करता येण्यासारखं आहे. एकच गोष्ट आहे, हे करणार कोण? लोकसभा राज्यसभेचे जे वेल विदिन अवर कॉन्स्टिट्यूशन आहे. भारताची जी काय आपली कॉन्स्टिट्यूशन त्याच्या विदिन दॅट आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन करायची काही गरज नाही. मग हे करणार कोण? लोकसभा राज्यसभेचे जे आपले एमपीज आहेत त्यांनी एक बिल करायचं. आता जे यांनी बजेट जे प्रेझेंट केलंय तशाच बजेटमध्ये हे फायनान्स बिल म्हणून येऊ शकतं या स्वरूपाचं. पण ते पास झालं तर हे इम्प्लिमेंट होऊ शकतं. हे करायला फक्त कोणाचा होकार पाहिजे? आपल्या एमपीचा. त्यांनी जर ठरवलं तर केव्हाही करू शकतो. एमपी कोण आहेत? आपले रिप्रेझेंटेटिव्ह. आपले रिप्रेझेंटेटिव्हचा अर्थ असा की आपल्याला जे हवं आहे ते त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलं पाहिजे. बरोबर? आज जे आपल्याला पाहिजे ते आपण आपल्या एमपीला सांगतही नाही आहोत की बाबा हे आम्हाला हवंय. हे जर आपण केलं तर एमपीला कळेल जनतेला काय पाहिजे. ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे एमपीने पार्लमेंटमध्ये मांडले की नाही बघण्याचं काम आपलं आहे. आपल्याला जे हवं आहे ती गोष्ट आपला रिप्रेझेंटेटिव्ह वरच्या बॉडीमध्ये सांगतोय की नाही हे जर आपण फॉलो केलं तर आपण निश्चित मिळू शकू. शेवटी ड्युटी आपल्यावरती येत आहे. आपण आपला डिमांड प्रॉपर माणसांच्या समोर ठेवला पाहिजे, एमपी समोर ठेवला पाहिजे. एमपी आपलं काम करतायत की नाही याच्यावरती आपणच वॉच ठेवला पाहिजे. कारण ते शेवटी आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहे. रिप्रेझेंटेटिव्ह इनोव्हेटेड कामामध्ये खूप मोठं मिनिंग आहे. ते आपलं काम करतात की नाही, आपल्याला रिप्रेझेंट करतायत की नाही पार्लमेंटमध्ये हे बघणं सुद्धा आपलं काम आहे. आणि जर ते करत नसतील तर त्यांच्यावरती आपण काय ऍक्शन घ्यायची हे सुद्धा ठरवणं आपलं काम. तर हे जर जनतेने केलं तर इम्प्लिमेंट होऊ शकतं. नमस्कार, माझं नाव सीमा सोनटक्के आणि मी संस्कृत क्षेत्रामध्ये काम करते. खरं सांगायचं तर अर्थाचा माझा अर्थार्थी पण संबंध नाहीये. फक्त कौटिल्य अर्थशास्त्र मी वाचलेलं आहे. पण मला थोडासा जे प्रश्न विचारायचा होता त्याचं उत्तर थोडंसं आता सरांनी दिलेलं आहे की हे जे सगळं तुम्ही सांगितलं ते खूपच पटण्यासारखं आहे. सगळ्या गोष्टी अगदी मनापासून पटतात आणि खूपच काहीतरी छान आपल्या देशात घडावं आणि घडणार आहे असं पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं. परंतु हे सगळं इथे दिसतं की सरकारच्या हातात खूपशा गोष्टी आहेत आणि काळ्या पैशावरती जे सरकार उभं आहे ते हे सगळं बदलण्याची इच्छाशक्ती या सरकारकडे आहे का किंवा ती कशी निर्माण होणार आहे ह्याचं फक्त मला उत्तर हवं होतं. आपल्या देशामध्ये इच्छाशक्तीचा खरंच प्रश्न नाहीये. आपल्या देशामध्ये धाडसाचा प्रश्न आहे. विल असणं आणि करेज असणं हा फंडामेंटल फरक आहे. इंग्रजांनी सगळं काढून घेतलं तेव्हा फक्त करेज नेणं हे फार मोठं घेतलंय. भारताला काय झालेलं आहे की ज्या देशाने शून्याचा शोधच जगाला दिला आहे तो फक्त करेज मध्ये कमी आहे असं आपल्याला वाटतं. दुर्दैव काय होतं माहिती का की आपण ज्या पर्स्पेक्टिव्ह मधनं बघतोय ह्या सिस्टीममध्ये एवढे लूप होल्स आहेत की काळा पैसा कसा जनरेट होतो हे त्यातल्याला सुद्धा माहित नाहीये. मी पण तुम्ही आपण क्षेत्रात काम करणारी लोक आहोत. इम्पोर्ट लायसन्स जेव्हा नव्हते तेव्हा तुम्हाला माहिती आहे की 97% पर्यंत इन्कम टॅक्स होता. ओजीएल ओपन जनरल लायसन्सच्या लिस्ट होत्या. त्याच्यासाठी कितीतरी मटेरियल चालायचं. तुमच्या हातातले जे डिजिटल वॉच आहे ना 25-30 रुपयाला मिळतं. मी शाळा कॉलेजमध्ये असताना 450 रुपयाला मिळायचं. जपानमध्ये यायचं 350% त्याच्यावर हे होतं. खूप गोष्टी इतक्या साध्या आहेत की ज्या फक्त सिस्टीमच्या आहेत. आपलं दुर्दैवाचं काय होतं की आपण हे सगळ्याच्याकडनं लांबून बघतोय की हा तिसऱ्या कोणीतरी सोडवायचा प्रश्न पण याच्यात चूकही काही नाही आहे. हे सरांचं जी काही मागणी तुम्हाला थोडीशी नाम वाटली मी एकाच्यात एका कन्क्लुजन एकाही सांगतो आणि हे सगळ्यांना बहुतेक म्हणजे माझ्या पिढीच्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे म्हणून सांगतो. आपल्या देशामध्ये बजाजचे स्कूटर वापरणारे कमीत कमी 50 लाख लोक आहेत. 1 कोटी. कारण 25, 30, 40 वर्ष त्या स्कूटरशिवाय दुसऱ्या कोणाला लायसन्सच नव्हतं. 1 कोटी लोक बजाजचे स्कूटर वापरायचे तेव्हा ते स्कूटर बनवणारे लोक फक्त 16,000 होते. आकुर्डी आणि आकुर्डीचाच प्लांट होता तेव्हा. ते 16,000 लोकांच्या मध्ये ते स्कूटर डिझाईन केलेल्या फक्त 25 लोकांची टीम होती जी वेस्पाकडनं त्यांनी कोलॅबोरेशन मध्ये आणली होती. या 25 लोकांनी शेण खाल्लं होतं. त्याचा परिणाम असा होता की 1 कोटी लोकांना ती स्कूटर वाकडी करून नाथा मारायला लागायचं. त्यांना ते डिझाईनच वाटायचं की असं केल्याची स्कूटर अशीच करायची असते. त्या 1.5
काही त्या दिलकोटीचं काही प्रचंड माहितीच नाही. कुणी प्राध्यापक, कुणी काय त्यांना ते स्फोटक फक्त जायसाठी गरज आहे. फक्त 25 लोकांनी खाल्लेलं शनी एवढ्या लोकांना परिणाम बघायला. आणि मग आता त्या 1 कोटी लोकांना वाटतं एवढा मोठा बदल कसा करणार कोण, ते आपण काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त समजलं पाहिजे तांत्रिक चूक आहे, याच्यात काही मानसिकता काय भानगड नाहीये, मानसिक हे काहीच प्रकार नाहीये. त्या 25 लोकांना आम्हाला ते सांगायचं ते व्यवस्थित चालल्यावर कसं. फक्त देश मोठा असल्यामुळे काय आहे, आपल्याला थोडंसं पेशन्स टाळायला लागतात. दुर्दैव असं आहे की आपण खूपच कंप्लेंट केल्या आणि ते तितकं साहजिक आहे. कारण प्रत्येकाला ते स्कूटर, ते कार्बोरेटर, त्याचं फंक्शन ते काय असलं म्हणजे कळायचं काही कारणच नाहीये. बँकाच्या जर तुम्ही कुठल्याही माणसाला विचारलं की तुम्ही हे तारण का ठेवता, तर पहिल्यांदा तो ते सांगतो सिक्युरिटी म्हणून ठेवतो. उद्या जर त्यांनी कर्ज न फेडलं तर आम्हाला विकता येतं. त्यांना हे माहित नाहीये, हे सेकंडरी आहे. पहिलं ते मॉर्गेज चार्जेस मध्ये क्रेडिट तयार होत असतं, इन्फ्लेशन प्रूफ असतं. कारण आता सोन्याला कनेक्ट नाहीये. तुम्ही घर तारण ठेवता ते मॉर्गेजच्या एवढं त्याची व्हॅल्यू क्रिएट होत असते. पण प्रॉब्लेम काय माहिती का, की आपण सगळ्यांनी कुणाला तरी दोष द्यायचा. त्याच्यातला सगळ्यात आपल्याला छान दिसलेत राजकारणी, कारण ते शुद्धच काळ्या पैशावर होते. पण आम्ही उद्योजक जो टॅक्स चुकवतो त्यातनंच काळा पैसा तयार होतो. म्हणजे मला 3 मुद्दे माझ्याकडे दिसत आहेत. माझा गिल्ट कॉन्शियस मला इथे घेऊन आलेला आहे. माझा एकाही माणसाबद्दल, एकाही व्यक्तीबद्दल आमची कंप्लेंट नाही. आम्हाला माहिती व्यवस्था चुकली आहे. आम्हाला कुणाही बद्दल प्रॉब्लेम नाही, कुणाही व्यक्तीबद्दल नाही, कुठल्याही संस्थेबद्दल नाही. आम्हाला व्यवस्थेच्या बद्दल करेक्शन आम्ही ते करणार. आणि हा इच्छाशक्तीचा नाही तर धाडसाचा हा मात्र खूप आवडला आहे. कारण हे आम्ही इथून घेऊन जाऊ तेव्हा इतकं छान वाटतं. लढणाऱ्याला काय हवंय, जसे सैनिक लढताना कोणीतरी बंदूक देऊ का, मी स्वेटर देऊ का, लोकांनी त्या चीनच्या वॉरमध्ये काहीही पाठवून दिलं. आता आम्हाला काय हवंय, तर आता आपण थोडं सगळे मिळून ऑप्टिमिस्टिक बोलूया. आपला देश अत्यंत भला आहे. आपल्या देशाला जगाला लीड करायचं. तर आपण तर फिलॉसॉफी देणार आहे. टेक्नॉलॉजी आपण जगाकडनं घेतली आहे. आपण जगाकडनं टेक्नॉलॉजी घेतली, तंत्रज्ञान, भाषा सगळे घेतलं, तर आपण काही देशातून पुढे येणार. इन्फिनिटी आपण बाहेर काही गोष्टी छोट्या छोट्या लागतील. हे काय, ही आमची सामाजिक कार्य फार मोठं नाही. आम्हाला काय विचार प्रसार करायचा. आम्ही काही कुठली वस्तू बनवत नाही, कुठली सेवा देत नाहीये. खूप काही जास्त आम्हाला काय लागत नाही. आमचं 121 कोटीचं कुटुंब आहे. आपण दोषातनं, रोपातनं, सगळ्या दोषारोपातनं बाहेर येऊया. टटके बात करेंगे. 4 लोक बोलताना सुद्धा की यार 50 वर्षात होता बंद झाल्या पाहिजेत. मोठा कॉन्ट्रिब्युशन असेल. आपण बँकेमधनं जास्तीत जास्त व्यवहार करूया. आपल्या मोलकर्णी, आपल्या ड्रायव्हर, त्यांची बँक आपण करूया. त्यांना क्रेडिट हिस्ट्री तयार करूया. त्यांना आपण पोत देऊया. आपले भाजीवाले, आपल्याला जे वाटतं की आपण यांना मदत करू शकतो, त्यांना शिक्षण करूया. आणखी कोणी कोणाला काही प्रश्न विचारायचे का? अर्थक्रांतीचे मासिकाचे अंक बाहेर आहेत. त्यांना वर्गणी घ्यायची असेल, सभासदत्व घ्यायचं असेल तर ते बाहेर अंक घेऊ शकतात. त्यांना अर्थक्रांती या विषयावरती आणखी पुस्तकं ठेवलेली आहेत, ती देखील त्यांना घ्यायची आहेत, ते घेऊ शकतात. आता राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाची सांगता करणार. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे